नमस्कार. ज्ञानयज्ञ फाउंडेशनच्या वतीनं मी दत्ता जोशी आपल्या सगळ्यांचं आजच्या या सत्रात मनपूर्वक स्वागत करतो. मिलिंदजी पोहनेरकर यांचा आभार. त्यांनी एका चांगल्या उपक्रमाचा शुभारंभ आज आपल्या शहरात ते करतायत, या सभागृहात करतायत. त्यांना शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि त्यांचं अभिनंदन. ज्ञानयज्ञ फाउंडेशन आयोजित पद्म फेस्टिवलचा आज शेवटचा समारोपाचा दिवस. मागचे 3-4 दिवस आपण देशभरातल्या वेगवेगळ्या मान्यवर पद्म सन्मानित व्यक्तिमत्वांचे अनुभव, त्यांचं मार्गदर्शन घेत आलेलो आहोत. त्यांनी आपापल्या आयुष्यात जो काही संघर्ष केला, जी काही देशसेवा केली, या सगळ्याची माहिती विस्ताराने त्यांच्याच तोंडून ऐकण्याचा एक चांगला योग ज्ञानयज्ञ फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या शहरात या सगळ्या लोकांना आला. आजच्या या शेवटच्या दिवसातलं हे समारोपाच्या आधीचं शेवटचं सत्र आहे. आजचे शेवटच्या 2 सत्रातलं पहिलं असं म्हणूयात, सॉरी, कारण शेवटचं सत्र दुपारी डॉक्टर अशोकराव कुकडे यांचं आहे. त्याआधीचं हे सत्र श्री मिलिंद कांबळे यांच्याशी संवादाचं आहे. या सत्रासाठी मी आजचे आपले पद्म सन्मानित श्री मिलिंदजी कांबळे आणि ग्राइंड मास्टरच्या MD मिसेस मोहिनी केळकर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं. या सत्राच्या चेअरपर्सन मोहिनी केळकर आपल्या शहरात मागच्या 3-1 दशकापासून कार्यरत असलेल्या ग्राइंड मास्टर मशीन्सच्या MD आहेत. मुंबईत शिक्षण घेतल्याच्या नंतर या इथं शहरात येऊन स्वतःचा उद्योग सुरू करायचा अशा कल्पनेतनं त्यांनी आणि त्यांचे पती मिलिंदजी केळकर दोघांनी मिळून या उद्योगाची सुरुवात केली. आणि पाहता पाहता मागच्या काही दशकांमध्ये आपल्या शहरातनं, म्हणजे औरंगाबादेतनं, मराठवाड्यातनं, आधी देशभरात आणि त्यानंतर परदेशात असा त्यांचा कार्याचा विस्तार झाला. जर्मनीसारख्या देशात जाऊन तिथं, म्हणजे ज्याला जर्मनीला आपण टेक्नॉलॉजीमधलं अग्रगण्य देश गृहीत धरतो, त्या देशात जाऊन तिथल्या उत्पादनांना चॅलेंज करण्याचं, किंवा चीनसारख्या देशात जाऊन चीनमध्ये आपली उत्पादनं आणि आपलं उत्पादन तिथं निर्माण करण्याचं, तिथलं मार्केट मिळवण्याचं एक मोठं काम ग्राइंड मास्टरने केलं. म्हणजे जगाच्या नकाशावरती भारताचं आणि साहजिकच औरंगाबादचं नाव ठळकपणाने नोंदवायची एक महत्त्वाची कामगिरी ग्राइंड मास्टर मशीन्सनी केलेली आहे. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. आणि आज आपण ज्यांचं मार्गदर्शन आत्ता ऐकणार आहोत ते मिलिंद कांबळे. मूळचे आपल्या मराठवाड्यातलेच आहेत, लातूर जिल्ह्यातले आहेत, पण आज ज्याला आपण विश्वव्यापी व्यक्तिमत्व म्हणूयात असं एक व्यक्तिमत्व म्हणून मागच्या अनेक वर्षात ते उदयाला आलेले आहेत. प्रामुख्यानं दलित चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, डिक्की, हे नाव घेतलं की मिलिंद कांबळे, आणि मिलिंद कांबळे हे नाव घेतलं की डिक्की, हे एक असं अद्वैत अशा स्वरूपाचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित अनेक बाबी या देशांमध्ये घडत गेल्या. त्यांच्या मार्गदर्शनातून प्रेरित होऊन अनेक चळवळी भारतात उभ्या राहिल्या. अनेक चळवळींना पाश्चात्य देशातल्या काही मुवमेंट्सचाही आधार होता. म्हणजे ब्लॅक लिटरेचर अमेरिकेत सुरू झालं, भारतात दलित साहित्य आलं. ब्लॅक थिएटर अमेरिकेत सुरू झालं, दलित रंगभूमी भारतात आली. पण तिकडं ब्लॅक कॅपिटलिझम आलं, पण भारतात मात्र दलित उद्योजकता हा विषय दूरदूरपर्यंत कुठंही नव्हता. बाबासाहेबांनी मांडलेला हा आर्थिक विचार प्रत्यक्षात आणण्याचं एक अतिशय महत्त्वाचं काम मिलिंदजींनी डिक्कीच्या माध्यमातून सुरू केलं. त्यालाही आता अनेक दशकं झाली आहेत, आणि आज डिक्की ही देशातली एक मान्यताप्राप्त चेंबर असं त्याचं स्थान आहे. म्हणजे देशाचा अर्थसंकल्प तयार करताना अर्थमंत्री ज्या ज्या संघटनांशी सल्लामसलत करतात त्यात डिक्कीचा समावेश आहे. 2013 मिलिंदजींना पद्मश्री या नागरी सन्मानाने गौरवलं गेलं. 2014 मोदींचं सरकार आलं आणि त्यानंतर
त्यांच्या कार्याला अधिक वेग आला. त्यातला एक अलीकडची एक घटना किंवा एक आवर्जून करावीशी नोंद इथं मांडतो आणि या सत्राला आपण सुरुवात करूयात. बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती देशात खूप चांगल्या पद्धतीने साजरी करण्याचं मोदी सरकारने ठरवलेलं होतं. त्यानिमित्ताने दिल्लीमध्ये जी काही आयोजनं सुरू होती, ज्या समित्या तयार होत होत्या, त्या समितीमध्ये त्या 15 जणांच्या समितीत देशभरातनं मिलिंदजींचं नाव घेतलं गेलं होतं. त्या समितीच्या बैठकीमध्ये सगळ्यांनी आपापला परिचय करून द्यायला सुरुवात केली आणि जेव्हा मिलिंदजींच्या परिचयाची वेळ आली त्यावेळी मोदींनी त्यांना थांबवून त्यांचा परिचय मोदीजींनी करून दिला. हा मला वाटतं डिक्कीच्या आणि मिलिंदजींच्या कार्याचा गौरव होता. आणि मिलिंदजींनी त्यावेळेला एक सूचना त्यात केली होती की फक्त तुम्ही एक वर्षभर कार्यक्रम करून महापुरुषांचा हा जो काही संदेश आहे तो तिथं थांबवू नका, तर दूरगामी परिणाम होईल असे काही निर्णय त्यात घेता आले तर पहा. आणि त्यांनी मग एक कल्पना अशी मांडली की प्रत्येक जिल्ह्यांमध्ये, प्रत्येक तालुक्यात दलित उद्योजक उभा राहावा, कारण जोपर्यंत ही आर्थिक समृद्धी या समाजात येणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं समता समरसता देशात प्रस्थापित होऊ शकणार नाही. आणि अशा प्रकारच्या कामासाठी म्हणून एक दूरगामी कार्यक्रम त्यांनी एक मांडला. आणि खूप चांगला योग असा की पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरनं त्यावर्षी स्टँडअप इंडियाची घोषणा केली. त्या स्टँडअप इंडियाचे जनक मिलिंद कांबळे आहेत. आज अक्षरशः हजारो दलित समाजातले उद्योजक आपल्या बळावरती उभे आहेत आणि देशाच्या वाटचालीत आपला मोलाचा सहभाग देत आहेत. मिलिंदजींचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूयात आणि त्यांच्यासोबत संवादाला सुरुवात करूयात. आज संवाद आम्ही दोघं त्यांच्याशी करणार आहोत. महेश सहस्त्रबुद्धे ज्ञानयज्ञ फाउंडेशनच्या वतीने व्यासपीठावरती आज स्थानापन्न आहेत आणि योगायोगाने ते मोहिनी मॅडमसोबतच सेल्स हेड म्हणून ग्राइंड मास्टर मशीन्समध्ये कार्यरत आहेत. आणि मी दत्ता जोशी, लेखक आणि मुक्त पत्रकार. थँक्यू व्हेरी मच. मी महेशना विनंती करतो की त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात करावी. सर, सर्वप्रथम आपलं स्वागत. आणि सगळ्यात पहिला प्रश्न, आपला जन्म एका लहान गावात अहमदनगर जिल्ह्यात झाला, असं लातूर जिल्ह्यात झाला असं आम्ही ऐकलं. तिथून ते स्टँडअप इंडिया किंवा डिक्की इथपर्यंतचा तुमचा जो प्रवास आहे, त्या प्रवासात प्रत्येकाच्या जीवनात कोणी ना कोणी एक ध्येय किंवा त्याच्यासाठी आदर्श आणि स्वतःची जडणघडण होण्यामध्ये एक मोलाचा हात असतो इतरांचा. तर तुमच्या याच्यात काय होतं या पूर्ण प्रवासात, हे आम्हाला जरा जाणून घेण्याची इच्छा आहे. सर्वप्रथम मी ज्ञानयज्ञ या संस्थेचा खूप खूप आभारी आहे, कारण त्यांनी हा पद्म फेस्टिवल एक आगळा वेगळा असा कार्यक्रम औरंगाबाद शहरामध्ये हा आयोजित केला आणि त्या फेस्टिवलमध्ये मलाही बोलवलं. त्यामुळे सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो. आपण जो विचारलेला जो प्रश्न आहे तो इतका मोठा प्रश्न आहे की त्याच्यावरती अर्धा तास लागेल बोलायला, पण तरी म्हणून जो आपल्या प्रश्नातला जो हेतू आहे त्या संदर्भात मी बोलेन. म्हणजे जसं आता दत्ता जोशींनी ओळख करून दिली, मी लातूर जिल्ह्यामधला आहे आणि दत्ता पण लातूरमधलाच आहे. लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुका, तिथे एक छोटंसं गाव आहे चोबळी, पण तिथे फारसं राहता आलं नाही. माझे वडील प्राथमिक शिक्षक म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेत असल्यामुळे त्यांची जिथे बदली होईल त्या ठिकाणी आमची ही शाळा. तर असं करत म्हणजे अतिशय दुर्गम, ज्याला असं म्हणता येईल, आता त्याचं कंपॅरिझन म्हणजे महाराष्ट्राची जी कॅपिटल आहे ती मुंबईपासून 400-450 किलोमीटर, म्हणजे तसं बघितलं तर एकदम इंटेरियरमध्ये. आणि मराठवाडा जो आपला भाग आहे तो इथे टॅलेंट आहे, मोठ्या प्रमाणात टॅलेंट आहे, पण
ज्या प्रकारे विकास व्हायला पाहिजे तसा झालेला नाही, त्यामुळे एक मागास भाग असं म्हटलं जातं. मी खरं त्याच्याशी सहमत नाही आहे. हेर इज नो टॅलेंट डेफिसिट, देर इज अ डेव्हलपमेंट डेफिसिट, हे नक्की आहे असं आपण समजू. तर आता आमचं सगळं उदगीरमध्ये आमचं सगळं घर आहे, कारण नंतर 25-30 वर्ष माझ्या वडिलांची नोकरी उदगीर आणि त्याच्या आसपास राहिल्यामुळे आता आम्ही उदगीरमध्ये आम्ही आता स्थायिक आहोत. नांदेडवरून माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण झालं आणि स्वाभाविकपणे स्टुडंट मोमेंटमध्ये मी काम करत होतो. त्यामुळे त्या काळामध्ये 1983-87 या काळामध्ये नांदेडमध्ये विद्यार्थी परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, याचं मोठं काम त्या ठिकाणी होतं. आणि आमच्या कॉलेजचे जे काही विषय होते आणि ते विषय घेऊन खरं म्हणजे तिथे कॉलेजवरती लढण्याची एक संधी मिळाली. आणि तिथून हळूच मी विद्यार्थी परिषद, एक स्टुडंट लीडर अशा स्वरूपामध्ये तो पुढचा प्रवास झाला. तर तुम्ही म्हणालात तसं हे जे काही माझा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थी परिषद ज्या स्कूल ऑफ थॉटमध्ये काम करते त्याचा एक मोठा प्रभाव आहे. हा एक भाग. दुसरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खरं म्हणजे पहिला प्रभाव हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि दुसरा प्रभाव जो आहे तो हा विद्यार्थी परिषद आणि अन्य परिवार संघटनांचा आहे. एक तर संघटना म्हणून समन्वयाने विचार करणं, म्हणजे जो प्रश्न आहे तो केवळ एका समाजाचा नाही, तर ते जे काही प्रश्न आहेत ते आपल्या संपूर्ण समाजाचे प्रश्न आहेत. ही एक भूमिका निर्माण होणं ते फार आवश्यक असतं. तर ते या संघटनेमुळे झालं. आणि ऑफकोर्स बाबासाहेब आंबेडकरांचं जो विचार आहे आपल्या सगळ्यांना जे माहिती आहे, त्यांचं काम सर्व क्षेत्रामध्ये आहे, परंतु ते मूळतः अर्थशास्त्राचे विद्यार्थी आणि त्यांचं PhD असेल, MA असेल, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांना मिळालेली DSc असेल, किंवा ते भारतामध्ये परत आल्यानंतर मुंबईत सिडनेहम कॉलेजमध्ये सोशॉलॉजी आणि इकॉनॉमिक्सचे प्रोफेसर म्हणून सुरुवात केलेलं करिअर असेल, किंवा मुंबई लेजिस्लेटिव्ह असेंब्लीवरती जेव्हा त्यांची नियुक्ती झाली त्यानंतर त्यांनी वेगवेगळे जे विधेयक मांडले, खोती पद्धत नष्ट झाली पाहिजे, त्या खोताच्या पाशातून जो सर्वसामान्य माणूस आहे तो मुक्त झाला पाहिजे, त्यानंतर सावकारी कायदा, सावकारी नियंत्रण कायदा, याच्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला. तर हे जे आहेत म्हणजे इकॉनॉमिस्ट असणं आणि प्रत्यक्ष त्या तत्वाचा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आणि समाजावरती जो काही परिणाम होतो त्यासाठी ते तत्वज्ञान उपयोगात आणणं हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे मी त्यांना बऱ्याचदा प्रॅक्टिकल इकॉनॉमिस्ट असं म्हणतो. काही जण बुकिश इकॉनॉमिस्ट जे असतात, पुस्तकात मोठे मोठे थेरम आणि असे सगळे, पण ही वॉज अ प्रॅक्टिकल इकॉनॉमिस्ट. हा जो महत्त्वाचा जो मुद्दा त्यांच्या आयुष्यामध्ये जो राहिलेला होता, इट वॉज अ हिडन आस्पेक्ट, तो फारसा पुढे आला नाही. आणि मग तोच एक धागा घेऊन इकॉनॉमिक इम्पॉवरमेंट झालं पाहिजे. आपण सगळेजण भारताचे आपण सगळेजण नागरिक आहोत आणि त्याच्यामध्ये कोणीही मागे राहून हे चालणार नाही. त्या सगळे हे एका लेवलला आले पाहिजेत आणि ते येण्यासाठीचं एक प्लेइंग फील्ड जे आहे ते निर्माण झालं पाहिजे. आणि म्हणून मग तो जो प्रवास तिथून सुरू झाला तो तसा स्टँडअप इंडिया जसं दत्ता जोशींनी सांगितलं तो तिथपर्यंत आला. थँक्यू. हा एक बालपणापासूनचा संक्षिप्त प्रवास मिलिंदजींनी आपल्यासमोर मांडला. थोडा आता काही टप्पे मला असं वाटतं आपण समजून घेतले पाहिजे. कारण कुठलंही व्यक्तिमत्व जे घडतं म्हणजे जसं कळीचं फूल होताना त्याची एक प्रोसेस असते, तसंच व्यक्तिमत्वाचं आहे की
वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या टप्प्यातनं हे व्यक्तिमत्व घडत जातं. मला आठवतं साधारण 90च्या दशकामध्ये म्हणजे जसं आता मिलिंदजी म्हणाले की त्यांच्या आयुष्यावरती बाबासाहेबांचा खूप मोठा प्रभाव आहे. असंख्य अशा सामाजिक कार्यकर्त्यांवरती किंवा विचारवंतांवरती हा प्रभाव निश्चितपणाने आहे आणि त्या प्रभावातूनच अनेक गोष्टी घडत गेलेल्या आहेत. पण काय असतं की अशा प्रकारचा हा जो प्रभाव आहे हा त्या प्रभावातून प्रेरित होऊन समाजासमोर काही मांडत राहणं हा एक फार महत्त्वाचा टप्पा असतो. आणि त्याची सुरुवात एका फार मोठ्या प्रोजेक्टमधनं मिलिंदजींनी 90च्या दशकात केली होती, ज्यावेळी भारतात टेक्नॉलॉजी किंवा वेब टेक्नॉलॉजी हा विषय खूप नव्याने आलेला होता. त्या काळात एक विक्रमी आकाराची वेबसाईट मिलिंदजींनी तयार केली होती आणि मला असं वाटतं तिथनं खऱ्या अर्थाने या प्रवासाची सुरुवात झाली. थोडंसं तो एक नॉस्टेल्जिया मी विनंती करतो मिलिंदजींना की त्यांनी आपल्यासमोर थोडासा मांडावा आणि मग तिथनं आपण पुढचे प्रश्न सुरू करूयात. येस येस. जसं मी थोडीशी एक पार्श्वभूमी या ठिकाणी व्यक्त केली, खरं म्हणजे तेव्हा वेबसाईटचा जमाना सुरू होत होता आणि हे मला थोडंसं कळत होतं की याचा प्रभाव फार मोठा पुढच्या काळामध्ये असणार आहे. आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे समग्र लिखाण आहे, जे विचारधन आहे, ते हे इंटरनेटच्या माध्यमातून सर्वदूर पोचलं पाहिजे. जगभरामध्ये असेल, कोणी संशोधक असतील, अभ्यासक असतील, म्हणजे मूळ बाबासाहेबांनी जे लिहिलेलं आहे, कारण बाबासाहेबांवर अनेकांनी लिहिलं आहे, ते त्यांनी आपापल्या चष्म्यातून ते लिहिलेलं आहे, तो त्यांचा अधिकार आहे. परंतु मूळ बाबासाहेब आंबेडकरांचं जे लिखाण आहे आणि त्यांचे जे विचार आहेत, जे महाराष्ट्र सरकारने रायटिंग अँड स्पीचेसच्या माध्यमातून 22-23 खंड त्याचे तयार केलेले आहेत. पूर्वी ते 18 खंडच होते. तर हे सगळं लिखाण हे इंटरनेटच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. आणि मग तो एक माझा आग्रह होता की पंतप्रधान तेव्हा 2001 साली माननीय अटल बिहारी वाजपेयीजी होते, तो पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं पाहिजे असा एक माझा आग्रह होता. आणि त्यानुसार ते 6 डिसेंबर 2001ला दिल्लीत प्रधानमंत्री कार्यालयामध्ये त्याचं उद्घाटन झालं. तर ही वेबसाईट नेमकी काय आहे, जसं मी सांगितलं तसं त्यांचे संपूर्ण विचार, त्यांचे थॉट्स जे आहेत ते त्याच्यामध्ये त्या वेबसाईटमध्ये आलेले होते. आणि हे करत असताना त्यामुळे थरोली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वाचण्यात आले माझ्या. आणि त्यातून माझ्या लक्षात असं आलं की जे मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की ही वॉज द ग्रेट इकॉनॉमिस्ट ऑफ इंडिया, हे फारसं पुढे आलेलं नाही. म्हणजे त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला तो जो थेसिस सादर केला, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड सोल्युशन, म्हणजे भारतातील रुपयाचा प्रश्न, त्याचा उद्गम आणि विकास. म्हणजे भारतामध्ये जे चलनवलनासाठीचं जे साधन आहे तो रुपया आपण त्याला म्हणतो, त्या रुपयाचा इतिहास काय, कसा, पूर्वी वेगवेगळे राजे होते, त्या राजांच्या चित्र असणारी नाणी होती, गोल्डची, सिल्वरची, आणि ते त्याच्या आदानप्रदानातून तो व्यापार चालायचा. आणि मग त्या अमुक नाण्याचं मूल्य काय हा ठरवणारा वर्ग कोण, तर तो सोनार. तर अशा प्रकारे भारतामध्ये जो रुपयाचा विकास जो झालाय, उद्गम जो झालाय, त्याचा इतिहास म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी फार तपशीलवार त्याच्यामध्ये मांडलेला आहे. ही गोष्ट आहे, ही गोष्ट आपल्याला फारशा कोणालाही माहिती नाही आहे. कोणी थोडंफार वाचलं असेल तर ही गोष्ट जी आहे ती, आणि त्यातून केवळ हा नाही भाग, तर त्यातून एक मॉनिटरी पॉलिसी जी आहे ते त्याच्यातून
त्यांनी त्यांच्या थेसिसमधून ती मांडलेली आहे. मॉनिटरी इकॉनॉमिक्स म्हणजे आंबेडकरांचं कॉन्ट्रीब्युशन हे कुठल्या 2 सेक्टरमध्ये आहे असं जर मला विचारलं कोणी, तर ते मॉनिटरी इकॉनॉमिक्स या इकॉनॉमिक्सच्या एका शाखेमध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि दुसरं म्हणजे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये असताना त्यांच्या 2 डिग्र्या आहेत. एक MA ची थेसिस आहे आणि एक PhD आहे. म्हणजे ब्रिटिशांनी भारतावरती 150 वर्ष राज्य केलं. ओके, त्याच्यातलं पहिले 75 वर्ष त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून राज्य केलं ब्रिटिशांनी, आणि पुढचे 75 वर्ष ब्रिटिश सरकार म्हणून त्यांनी भारतावरती राज्य केलं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे 2 पुस्तकं आहेत, 2 थेसिस जे आहेत, त्याच्यामध्ये त्यांचा जो पहिला थेसिस आहे ईस्ट इंडिया कंपनीवरचा आहे. त्यांचा कारभार पूर्ण ताळेबंद मांडलेला आहे. आणि त्याच्यामध्ये दत्ता त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी ही भारतावरती कसा नागरिकांवरती अतिरिक्त कर लावते आहे आणि तो कर गोळा करते आहे, आणि खरं म्हणजे तो जो करातून जमा झालेला जो पैसा आहे तो इथेच डेव्हलपमेंटच्या कामावरती वापरण्याऐवजी तो त्यांच्या ईस्टर्न म्हणजे ईस्टकडे जे त्यांचे साम्राज्य होतं तिथल्या विकासासाठी वापरत आहे. म्हणजे एका अर्थाने ईस्ट इंडिया कंपनीचा पंचनामा त्यांनी अमेरिकेत कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये ज्यांना तो थेसिसला MA मिळालं, तो जगाच्या वेशीवर मांडण्याचं काम डॉक्टर आंबेडकरांनी केलं. हा विचार नाही केला की मी भारतात आहे आणि सध्या तिथे ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिश सरकार आहे. हा एक भाग. आणि दुसरं, ब्रिटिश सरकार म्हणून जे काही त्यांनी केलं, प्रोव्हिन्स, सेंट्रल, स्टेट, त्याचं टॅक्सेस कलेक्शन, त्याचं डिस्ट्रीब्युशन, त्याचं प्लॅनिंग आणि त्याचं बँकिंग, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तर हा जो दुसरा जो भाग येतो तो पब्लिक फायनान्समध्ये. तर मी हे मुद्दाम औरंगाबादकरांना हे सांगतोय थोडंसं तपशिलात. तर हा जो सगळा भाग आहे हा त्यांचा हा हिडन आस्पेक्ट हा पुढे आलेला नाही, आणि म्हणून तो पुढे आला पाहिजे. म्हणून तो एक मोठा प्रपंच त्या काळामध्ये नुकतंच वेबसाईटची दुनिया सुरू झाली होती. आणि तुम्हाला सांगतो, पण 6 डिसेंबर 2001ला माननीय अटलजींनी दिल्लीमध्ये प्रधानमंत्री कार्यालयातून याचं देशाला अर्पण केलं. त्यानंतर त्याची त्या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी होती TV चॅनल्स आणि इकडे. त्यामुळे वेबसाईट क्रॅश झाली 2 दिवसानंतर. इतकं ट्रॅफिक त्या वेबसाईटवरती, म्हणजे तेव्हा हे आपलं कळत नव्हतं, पण आता ते सगळं कळतंय. अरे अच्छा, एवढं ट्रॅफिक वाढलं आणि त्याच्यामुळे वेबसाईट क्रॅश झाली. मग पुन्हा आम्ही त्याच्यामध्ये त्याची स्पेस वाढवली, अमुक ज्या सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजिकल असतात त्या केल्या. तर हा एक खूप मोठा टप्पा जो आहे तो म्हणावा लागेल. आणि पुढे त्याचं लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंदही झाली. कारण एखाद्या व्यक्तीवरती म्हणजे इतकी मोठी वेबसाईट जी आहे ती जवळपास 7,000हून अधिक पेजेस, 1,000हून अधिक दुर्मिळ फोटोग्राफ्स डॉक्टर आंबेडकरांचे जे आहेत ते सगळीकडे फिरून ते गोळा केले आणि त्या वेबसाईटमध्ये केले. तर हा एक फारच महत्त्वाचा जो भाग आहे. आणि त्या वेबसाईटचं शीर्षकही मी तसंच दिलं, द ग्रेट इकॉनॉमिस्ट ऑफ इंडिया डॉक्टर B.R. आंबेडकर. आणि त्यांनी माझ्या जीवनाला खूप मोठी कलाटणी त्या वेबसाईटने आणि त्यांनी मला दिली. हे झालं तुमचं म्हणजे 2001च्या नंतरच्या वगैरे सगळ्या गोष्टी. माझा तुम्हाला आणि केळकर मॅडमना दोघांनाही एक प्रश्न आहे की दोघांच्याकडे बिझनेस किंवा उद्योजकता किंवा ह्याची कुठलीही बॅकग्राऊंड नव्हती. म्हणजे तुम्ही किंवा मॅडम दोघं पण अतिशय सामान्य घरातून आलेले, उच्च शिक्षित त्यावेळेला म्हणता येईल असे, कारण दोघंही टेक्निकल ग्रॅज्युएट म्हणून बाहेर पडलेले. तर एखादा उद्योग सुरू करायला किंवा इनिशियलच्या काळात तुम्हाला आलेल्या काही प्रॉब्लेम्स किंवा काही डिफिकल्टीज
आणि त्याला तुम्ही कसं ओव्हरकम केलं की जेणेकरून आता जे नवीन उद्योजक येत आहेत किंवा त्यांच्यासाठी तुम्ही एक प्रेरणा ठरू शकाल, तर त्या दृष्टीने एखादा प्रसंग असा तुम्ही दोघं पण वन आफ्टर द अदर शेअर केलात तर बरं पडेल. ऐकू येते? येस इट्स गुड. तर 1981 साली VJTIमधनं प्रोडक्शन इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यावर 1-2 वर्ष नोकरी केली पुण्यात. त्यावेळेस असा अनुभव आला की आपल्या कल्पनांना मूर्त स्वरूपात आणता येत नाही आहे. तुमचा बॉस तुम्हाला सांगतो काय करायचं आहे, आणि आम्हाला दोघांनाही, मला आणि माझे मिस्टर मिलिंद केळकर ह्यांना काहीतरी वेगळं करून दाखवायची खूप जास्त इच्छा होती. आपण काहीतरी नवीन डेव्हलप करायचं आणि त्याच्यासाठी आपल्याला कोणी आडकाठी करू नये, आपण आपल्या हिमतीवर करायचं असं म्हणून या कारखान्याची सुरुवात झाली. पहिली आम्ही मशीन्स, पॉलिशिंग मशीन जी बनवली ती भारतात तोपर्यंत बनली जात नव्हती आणि ती त्यावेळेस 40% कस्टम ड्युटी लावून इम्पोर्ट केली जायची. तर हे ग्रीनफील्ड नजरेस आल्यावर आमची टेक्निकल जी ॲप्टिट्यूड होती ती बाहेर आली. म्हणजे देन जॉब सोडून आता हेच आपण करायचं, कारण काहीतरी क्लिक झाल्याशिवाय तुम्ही सुरुवात कुठे होऊ शकत नाही. तर ते क्लिक व्हायला लागतं. म्हणजे आधी प्रपोजल्स आली की बजाज ऑटोला पार्ट सप्लाय करायचे, कारण बजाज ऑटो नवीनच इथे आलं होतं तेव्हा. तर त्यांनी असं जे मनातून आपल्याला वाटतं की हे करायला हवं, करायचं आहे आपल्याला, हे महत्त्वाचं असतं आणि तिथे कुठेतरी तुम्हाला रिस्क घ्यायला लागते. महेश, मला वाटतं की आमच्या कुटुंबाची आम्हाला साथ होती. म्हणजे दोन्ही कुटुंब मध्यमवर्गीय म्हणता येईल. माझे वडील तर नोकरीत होते, त्यामुळे असं कुठे एंटरप्रिन्युअल बॅकग्राऊंड नव्हती. पण आतली इच्छा, आतला आवाज ऐकत गेलो आम्ही आणि ह्याच्यात उडी मारायचं ठरवलं की आपण हे करूया, निश्चितपणे करू. आणि मला असं वाटतं की कुठेतरी समाजात आपल्या फेल्युअरचं फिअर जे आहे ना ते खूप जास्त आहे. ते फॉर्च्युनेटली आमच्या फॅमिलीत नव्हतं किंवा ते आत्तापर्यंत आमच्यापर्यंत आलं नाही. फेल्युअर भरपूर होत गेली. म्हणजे असं मी कोणीच उद्योजक तुम्ही म्हणाल की त्याला फेल्युअर आली नाही आहेत, तो एकदम वरनं अवतरला उद्योजक म्हणून आणि त्याचं भाग्य भळाळलं, असं कधीच होत नाही. कायम वेगवेगळ्या अडचणी ह्या येतच राहतात. पण आता म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर पंजाबी समाजामध्ये एखादा फेल्युअर झाला एखादा बिझनेसचं, तर ते फॅमिली सपोर्ट खूप मोठा असतो. म्हणजे एक तर जॉईंट फॅमिलीज असतात, 4-5 भाऊ. अरे कोई नाही म्हणतात ते. कोई नाही म्हणजे नो प्रॉब्लेम, यू स्टार्ट समथिंग एल्स. असं काही नाही की एक तुम्ही केलेलंच एकदम सक्सेस व्हायला पाहिजे. ते कुठेतरी मराठी समाजात मिसिंग आहे असं मला वाटतं. आपल्याकडे एखादं छोटं जरी फेल्युअर झालं, बघ मी सांगत होतो की तुला चांगला टाटा मोटर्सचा जॉब होता माझ्या मिस्टरांना आणि मलाही PMTचा खूप चांगला जॉब होता, ते जॉब सोडून इथे यायची गरजच काय होती, असं म्हणजे जे पॉइंटिंग असतं ना ते झालं नाही आमच्या बाबतीत. आम्ही पहिले 2-3 वर्ष काहीच कमवत नव्हतो, पण कोणी आम्हाला असं बोललं नाही की तुम्ही काही करत नाही, तुम्ही का चांगली नोकरी सोडून आतापर्यंत तुम्ही मॅनेजर झाला असतात. असं काही झालं नाही आणि त्यामुळे मग जी मनातली इच्छा होती ती पूर्ण करायची संधी आम्हाला मिळाली असं मला वाटतं. मिलिंदजी, जसं मॅडम म्हणाल्या तसं फेल्युअर हे असतंच प्रत्येकाच्या माणसाच्या आयुष्यामध्ये. सर्वसामान्य जीवन जगत असताना सुद्धा चढ आणि उतार हे असतातच आणि त्याच्याशिवाय त्याची गंमत ही येत नाही. मध्ये माझे एक मित्र नंदन निलकणी, आपल्या सगळ्यांनाही माहिती आहेत, इन्फोसिसचे को फाउंडर, त्यांनी एक पुस्तक लिहिलं इमॅजिनिंग इंडिया आणि ते खूप गाजलं. तर त्या पुस्तकामध्ये ते जे वर्णन आहे सगळं, तर त्याच्यात ते असं म्हणतात की एक नवं एंटरप्राइज सुरू करणं हे किती डिफिकल्ट असतं.
ओके. आता नंदन निलकनी, ही वॉज फ्रॉम अ एज्युकेटेड फॅमिली, ब्राह्मीण फॅमिली. ओके, त्याला एक चांगलं बॅकग्राऊंड, मिडल क्लास, ही इज अ ग्रॅज्युएटेड फ्रॉम IIT. ओके, एक चांगलं एज्युकेशन. आणि हे सगळं असताना सुद्धा ते लिहितात की उद्योग सुरू करणं, एंटरप्राइज सुरू करणं हे खूप डिफिकल्ट आहे. दुसऱ्या बाजूला मी ज्या समाजामधून येतो त्या समाजामध्ये देर इज अ लॅक ऑफ सोशल कॅपिटल, देर इज अ लॅक ऑफ सगळ्याच गोष्टी, इकॉनॉमिक कॅपिटल, हे सगळं. तर त्यामुळे दलित समाजामधून जो मनुष्य उद्योजक बनतो त्याच्यासाठी जसं नंदन निलकनींना एक प्रॉब्लेम आहे तसं या उद्योजकासाठी डबल प्रॉब्लेम असतात. बस एवढंच मी सांगू इच्छितो. पण डिस्पाईट ऑफ ऑल दॅट, इफ जर फायर इन बेली असं नेहमी आम्ही मॅनेजमेंट, थोडा मॅनेजमेंटशी असोसिएटेड आहे, तर ते असेल तर तिथे म्हणजे मग काहीच नाही. देर विल बी नो बार, नो कास्ट, कॅपिटल आणि असं सगळं. आणि ज्या काही सक्सेस स्टोरीज ज्या आहेत दे हॅव स्टार्टेड फ्रॉम अ स्क्रॅच. जसं मॅडम म्हणाल्या, जसं माझंही, उलट मी तर एक प्राथमिक शिक्षकाचा मुलगा. मग प्राथमिक शिक्षकाचं थिंकिंग काय असतं, बाबा इंजिनिअरिंग झालं की मुलाला, आणि 1987 साली सहजपणे मला PWD किंवा इरिगेशनमध्ये नोकरी मिळू शकली असती. आणि माझ्याबरोबरचे आज चीफ इंजिनियर झालेले आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, मीही झालो असतो. परंतु मी असं ठरवलं की मला सरकारी नोकरीत जायचं नाही आहे. हे फार महत्त्वाचं असतं. तुम्हाला ठरवणं, यू हॅव टू डिसाईड वेअर टू गो. म्हणजे आता इथून मुंबईला किंवा नागपूरला जायला 2 रस्ते आहेत, एक समृद्धी मार्ग आहे आणि एक जुना पण रस्ता आहे. यू हॅव टू डिसाईड की कुठल्या मार्गाने तुम्हाला जायचं आहे. सो हे फार महत्त्वाचं आहे. तसं मी असं ठरवलं होतं की मला सरकारी नोकरीमध्ये जायचं नाही. डिस्पाईट बिईंग अ कम्युनिटी, मला सहजपणे रिझर्वेशनच्या माध्यमातून नोकरी मिळू शकली असती, पण आय रिफ्यूज टू गो. आणि मी पुण्यात येऊन प्रायव्हेट सेक्टरमध्ये 2 वर्ष नोकरी केली आणि त्यानंतर मी माझा व्यवसाय हा सुरू केला. आता मी ते सांगत नाही कारण मला मी ते कुठेही असं सांगत नाही मग मी किती कठीण परिस्थिती वगैरे असं मी, त्यापेक्षा आय ओव्हरकम ऑल ऑड्स असंच एवढं मी म्हणेन. आणि आता वाटचाल सुरू आहे. थँक्यू. सर, एक प्रश्न माझ्या मनात आलाय. तुम्ही लॅक ऑफ सोशल कॅपिटल म्हणलात, तर ते थोडं इलॅबोरेट करा ना आम्हा सगळ्यांच्या हे नॉलेजसाठी, की व्हॉट इज सोशल कॅपिटल अँड व्हॉट यू मीन बाय. खरं म्हणजे मॅडम तुम्हीच तुमच्या बोलण्यामध्ये ज्या पंजाबी कम्युनिटीचं जे उदाहरण दिलं आणि तुम्ही अतिशय विस्ताराने ते सांगितलं की मराठी माणूस, आपण सगळेच जण जसं एखाद्या गोष्टीमध्ये थोडंसं काही फेल्युअर आलं की मग आपण लगेच जे म्हणतो की हे आपलं काम नाही, व्यवसाय उद्योग, ते काय गुजराती मारवाडीच हे करो जाणं, असं जे आपल्याकडे ऐकायला येतं. तर हे जे एक्झॅक्टली आहे, दिस इज हे सोशल कॅपिटल जे आहे, जो घरून सपोर्ट जो आहे, समाजाकडून जो सपोर्ट आहे, किंवा गुजराती, जैन कम्युनिटी, मारवाडी कम्युनिटी किंवा सिंधी, पंजाबी ह्या ज्या कम्युनिटी आहेत, खरं म्हणजे सिंधी कम्युनिटी जी आहे ही पार्टिशन नंतर भारतात आली. ओके, त्यांच्यासाठी तर काहीच नव्हतं, जमीनही नव्हती, कॅपिटलही नव्हतं, काहीही नव्हतं. म्हणजे मी माझ्या अनेक भाषणामध्ये ऐकलं असेल कोणी, तर तो जो समूह आहे, विविध जे जगभरामध्ये जे समूह आहेत त्या समूहाच्या जीवनामध्ये हार्डशिप असते, तर तो समूह पुढे जातो. तर तसंच तो सिंधी कम्युनिटी आहे. म्हणजे त्यांनी भारतामध्ये आल्यानंतर काय सुरू केलं, भंगार गोळा करायचं, भंगाराचा व्यवसाय, भंगारवाला. त्यांची आडनावं सुद्धा तुम्ही बघा, काचवाला, पत्रावाला वगैरे, हे जे आहे म्हणजे हे काय आहेत, तर ते त्यांनी त्याच्यामध्ये हे सुरू केलं. आणि करत 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 दे बिल्ड. आणि त्यांनी हे ठरवलं की यस, आपल्याला
याच बिझनेस ह्याच्यामध्ये आपणाला काम करायचं आहे. आणि हळूहळू त्यांच्या घरामध्ये विशेषतः मारवाडी जैन हे जे समाज आहेत आपल्याकडचे, दे आर दी बिझनेस कम्युनिटीज. तर त्यांच्याकडे एखाद्या मुलाचं जर फेल्युअर झालं की जसं सगळ्यात मोठं म्हणजे तुम्हाला सांगतो की आपल्याकडे 2 भावांचं डिव्हिजन झालं एका मोठ्या 2 बिझनेस कुटुंबामध्ये. एक भाऊ खूप अडचणीत आला, तर मोठ्या आईने सांगितलं की त्याला बाहेर काढ अडचणीतून. तर त्यांनी लगेच त्याला मदत केली आणि त्याला अडचणीतून काढलं. पण हे जे आहे मदत करणं कुटुंबामध्ये, तुम्ही फेल्युअर ही झाले असताना, तर ते दॅट इज अ सोशल कॅपिटल जे विच इज अ लॅकिंग. आणि एक्झॅक्टली स्वावलंबी भारत अभियान SBM, त्याला #SBM करा विच विल कॅच. #SBM जे आहे ते एक्झॅक्टली आपण ते करता आहात. आत्ता ज्या अनुषंगाने चर्चा चाललेली आहे, साधारणपणे आपण असं म्हणूयात की या सगळ्या अर्थाने वंचित अशा याच्यातल्या समाजाला तिथनं बाहेर काढणं, पुढं घेऊन जाणं आणि कॅपिटलिझमच्या मार्गावरती त्या समाजाला आणणं, हे तसं अपील टास्क, टफ टास्क असं म्हणता येऊ शकेल. तुमची वाटचाल समजून घेत असताना एका बाजूला तुम्ही आत्ता म्हणालात की वैयक्तिक आयुष्यामध्ये सगळ्याच प्रकारची संकटं त्याच्यावरती मात करत तुम्ही पुढं आलात आणि त्याच्यात तपशीलवार आपल्याला जायचं नाही, ओके. परंतु डिक्कीच्या रेफरन्समध्ये मला असं वाटतं की काही गोष्टी थोड्याशा तपशिलाने मांडता आल्या. म्हणजे कॅपिटलिझम ही कल्पना इथपर्यंत ठीक आहे, परंतु ज्या समाजाकडे काहीच नाही त्या समाजातली उद्योजक मंडळी शोधणं, त्यांच्यासाठीचं एक व्यासपीठ निर्माण करणं, त्या व्यासपीठावरनं तो आवाज बुलंद करणं आणि त्याला एक नॅशनल व्हॉइस ज्याला आपण म्हणूयात तो प्राप्त करून देणं आणि तिथपासून मग पुढची वाटचाल. आज माझ्या याच्याप्रमाणे देशातल्या प्रत्येक राज्यात डिक्कीचं चॅप्टर कार्यरत आहे. हे एक फार मोठी ताकद, एक मोठं संघटन उभं राहिलेलं आहे. तर मला असं वाटतं की याची थीम लाईन तर आम्हाला माहिती आहे, परंतु हे संघटन कौशल्य कशा पद्धतीने हे उभं, कारण मुळात असं उभं राहायचं असतं हेच माहिती नाही, अशा प्रकारच्या माणसांना घेऊन हे उभं करणं आणि त्यातनं एक नवीन वातावरण उद्योग जगतामध्ये निर्माण करणं की ज्या वातावरणाची मोहिनी योगावेरी यांचं नाव असेल, पण ही गोदरेज किंवा टाटांसारख्या उद्योजकांवरती पडावी. आणि ज्याप्रमाणे फोर्डनी त्या काळामध्ये तिथल्या ब्लॅक समाजाकडनं काही एक विशिष्ट प्रमाणामध्ये खरेदी करण्याची तयारी दाखवलेली होती, अशा प्रकारची तरतूद इथल्या उद्योजकांकडनं मिळवणं हा एक खूप मोठा प्रवास मला असं वाटतं डिक्कीचा आहे. तो थोडासा विस्ताराने आपण मांडावा. जसं मी मगाशी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे द ग्रेट इकॉनॉमिस्ट ऑफ इंडिया हे झालं, त्यामुळे त्याचा एक अभ्यासही झाला आणि अभ्यास झाल्यानंतर मग स्वाभाविकपणे भाषणं करायला बोलवायला लागले परदेशापासून, वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा. आणि मग मी भाषणं करत फिरू लागलो बरं का. पण ते करत असताना पण मी मूळ उद्योजक, तो एक ॲडिशनल रिस्पेक्ट, जसं आपण बोलवलं तसं मी आलो. तर माझ्या लक्षात असं आलं की केवळ बोलून चालणार नाही, तर आपल्याला प्रत्यक्ष काहीतरी केलं पाहिजे संघटितपणे पुढे येण्यासाठी. हा एक विचार एका बाजूला सुरू झाला. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं जो भारतातला जो दलित डिस्कोर्स जो आहे, तो डिस्कोर्स काय आहे आणि भारतातल्या दलित डिस्कोर्सवरती, थॉट प्रोसेसवरती थोडासा डाव्या विचाराचा प्रभाव आहे. आणि त्यामुळे काय झालं की माझं जे काही भलं करायचं आहे ते स्टेटनी करायचं, मॅडम आपण करायचं, स्टेटनी, सरकारनी करायचं. कारण तुम्ही बघितलं असेल, रशिया असेल, चायना असेल, आता ते तिथे अजिबात स्टेट काय आहे आता त्याच्यात फार तपशिलात मी जात नाही, पण जो मूळ विचार जिथे होता स्टेटनी सगळं करायचं आहे, फार
सगळं माझं जे काही भलं करायचं आहे, हा जो एक विचार होता. बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशन बनवली. कॉन्स्टिट्यूशनमध्ये अफर्मेटिव्ह ॲक्शन आहे, एक सपोर्ट सिस्टम आहे. आर्टिकल 45 पासून अनेक असे आर्टिकल्स आहेत ज्याच्यामध्ये स्टेटवरती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. येस, तर ते स्टेट करतंय, पण मी काय करणार? दुसरं, तुम्ही एक जे म्हणालात की ज्या प्रकारे अमेरिकेमध्ये म्हणजे लॉंग मार्च, ओके, म्हणजे 1963 साली लिंकॉन मेमोरियलवरती एक लॉंग मार्च निघाला होता आणि तिथे सिव्हिल राईट मुवमेंट खूप मोठ्या प्रमाणामध्ये, तिथे मार्टिन ल्युथर किंगचं भाषण झालेलं आहे, आय हॅव अ ड्रीम. ओके, मग तो लॉंग मार्च आपल्याकडे मराठवाड्यासाठी लॉंग मार्च निघाला. ब्लॅक पॅन्थर, आपल्याकडे दलित पॅन्थर. अरे पण रिचर्ड निक्सन प्रेसिडेंटनी तिथे ही घोषणा केली, ब्लॅक कॅपिटॅलिझम. ते मात्र जो डिस्कोर्स आहे त्याच्यावरती जो प्रभाव आहे, कॅपिटल म्हणजे असं काहीतरी भयानक आहे आणि कॅपिटॅलिस्ट म्हणजे दे आर दी ब्लड सकर्स. ओके, हा जो एक थॉट प्रोसेस जो आहे त्याचा प्रभाव असल्यामुळे दलित कॅपिटॅलिझम नाही आलं इकडे. म्हणजे जी डिक्कीची जी प्रोसेस जी आहे की अमेरिकेमध्ये 1945च्या सेकंड वर्ल्ड वॉर नंतर अमेरिका वॉज इमर्जिंग ॲज अ सुपर पॉवर, ॲज अ कॅपिटॅलिस्ट कंट्री. बट अदर हँड तिथले लोक सिव्हिल राईट मुवमेंटसाठी वी वॉन्ट इकॉनॉमिक राईट्स पासून सगळ्या गोष्टी सुरू झाल्या तिथे सुद्धा. 1960 आणि 70चं जे दशक आहे त्या दशकामध्ये सिव्हिल वॉर झालेला आहे अमेरिकेमध्ये, ब्लॅक वर्सेस व्हाईट. आत्ता मी 10 दिवस ज्या इलिनॉईस स्टेटमध्ये मी जाऊन आलो, वेअर मॅक्सिमम ब्लॅक पॉप्युलेशन, जॉर्जिया, इलिनॉईस आणि अलाबामा. तर त्या अलाबामामध्ये लेडी पार्क जी आहे तिला बसमधून उतरवलं आणि एकदम भडका झाला, ही गोऱ्यांसाठीची रिझर्व्ह सीटवरती बसली बाई. तर एक ते सिव्हिल राईट मुवमेंट 60 आणि 70चं दशक ह्याच्यामध्ये ते जे घडलं आणि मग तेव्हा हे कसं शमवायचं, ब्लॅक वर्सेस व्हाईटचा जो संघर्ष आहे यासाठी त्यांनी एक केर्नर नावाचे गव्हर्नर होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमलं आणि ही सजेस्टेड की तुम्ही इकॉनॉमी खुली करा, जॉब्स खुले करा, 2 लाख लोकांना एम्प्लॉयमेंट द्या. म्हणजे 2 लाख ब्लॅक यूथ आफ्रिकन अमेरिकन जे आहेत त्यांना त्यांनी नोकऱ्यात सामावून घेतलं, ॲज इट इज अँड व्हेर इट इज, देन ट्रेंड. जसं तुम्ही म्हणालात तसं अफर्मेटिव्ह ॲक्शन, सप्लायर डायव्हर्सिटी, एम्प्लॉयमेंट डायव्हर्सिटी, ते इंडस्ट्रीनी, US इंडस्ट्रीनी तेव्हा स्वीकारली. फोर्डचं एक शोरूम आहे अफर्मेटिव्ह ॲक्शन, कधी गेला तर व्हिजिट करा डेट्रॉईटमध्ये. तर तिथे सांगितलं फोर्डनी मॅनेजर्सना की तुम्ही जा, शोधा कोणी एखादा आफ्रिकन अमेरिकन माणूस जो आहे तो काही बनवत असेल प्रॉडक्ट्स, तर त्याला घेऊन या आपल्याकडे, त्याला दाखवा तो काय बनवू शकतो, त्याला हँडहोल्ड करा. द लाईकवाईज द अफर्मेटिव्ह ॲक्शन, सप्लायर डायव्हर्सिटी, म्हणजे सप्लायर बेस जो आहे मॅडम तो डायव्हर्स असला पाहिजे. किंवा एम्प्लॉयमेंट डायव्हर्सिटी, म्हणजे बिल गेट्सला असं वाटतं की मी माझ्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर आय डोंट वॉन्ट टू सी ऑल व्हाईट फेसेस, अमेरिकन फेसेस इन माय ऑफिस, ऑर CEOs, MDs, त्या तपशिलात मी जात नाही. तर हा जो सगळा भाग आहे त्यामुळे त्यांनी अडॉप्ट केलं की आय वॉन्ट आफ्रिकन अमेरिकन इन माय ऑफिस, हिस्पॅनियन्स, नेटिव्ह अमेरिकन्स, एशियन्स. आणि आपल्या या सगळ्या या प्रोसेसमध्ये सप्लायर डायव्हर्सिटी, एम्प्लॉयमेंट डायव्हर्सिटीमध्ये इंडियन अमेरिकन, एशियन्सला सुद्धा ते मायनॉरिटी असं समजतात आणि फॉर दीज मायनॉरिटी ग्रुप्ससाठी देर इज अ अफर्मेटिव्ह ॲक्शन. ते हा सगळा थोडीशी मी पार्श्वभूमी सांगितली. आणि हा जो संघर्ष शमवण्यासाठी ब्लॅक वर्सेस व्हाईट, तर ते म्हणले की जे ब्लॅक्स जे आहेत त्यांना मेक देम पार्ट ऑफ अ कॅपिटल. ओके, आणि रिचर्ड निक्सननी ती घोषणा केली ब्लॅक कॅपिटॅलिझम. आणि एक्झॅक्टली आमचा जो इंटेलिजन्शिया आहे, दलित इंटेलिजन्शिया, त्यांना ते कॅपिटलचं वावडं आहे, बट दे एन्जॉय ऑल दीज फॅसिलिटीज.
म्हणजे पुण्यातले एक देशपांडे, सॉरी नाव घेत नाही, तर त्यांची मुलगी प्रोफेसर आहे दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये आणि ते याचे फार मोठे स्पोक्स पर्सन आहेत. ओके. आणि इकॉनॉमिक्समध्ये तर आमचा एक प्रोग्राम होता, मी त्या प्रोग्राममध्ये त्यांना इन्व्हाइट केलं, मेमध्ये होता. तर ते म्हणले की मिलिंद इन द मे आय एम इन अ लंडन. अच्छा ओके, थंड हवेच्या ठिकाणी या, यू एन्जॉय ऑल दीज ज्या सगळ्या गोष्टी आहेत. आम्हाला त्याचं म्हणणं नाही, दुटप्पी राहू नका. ओके सर, त्यामुळे आम्ही सुद्धा मग दलित कॅपिटॅलिझम थोडासा आउट ऑफ द बॉक्स, सगळं डिक्की हे जे आहे हे आउट ऑफ द बॉक्स कन्सेप्ट आहे. ओके, 2005 साली ही सुरू झाली. इकॉनॉमिक इम्पॉवरमेंट झालं पाहिजे, केवळ बोलून चालणार नाही, आपणाला प्रत्यक्ष काम केलं पाहिजे. आणि जसं मी म्हणालो तसं जो दलित डिस्कोर्स आहे, त्याची जी थॉट प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये 2005 साली दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री याची स्थापना इटसेल्फ अ डिस्रप्टिव्ह कन्सेप्ट. ओके, दॅट डिस्ट्रप्शन वी स्टार्टेड. आणि आता उद्याच्या 4 जानेवारीला दिल्लीमध्ये वी आर लॉन्चिंग डिक्की नेक्स्ट चेन. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे नेक्स्ट जनरेशनचे उद्योजक आहेत. या सगळ्यांसाठीचा एक नेक्स्ट जेन प्लॅटफॉर्म, कॅम्पस कनेक्ट, कॅच देम यंग, इनोव्हेटिव्ह इतक्या गोष्टी, इनोव्हेशन काउन्सिल वी आर लॉन्चिंग, आंबेडकर सोशल इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन मिशन, 1000 टेक स्टार्टअप्स क्रिएट करायचे आहेत. सो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्या उद्याची जी आमची डिक्की नेक्स्ट जेन जे लॉन्च होणार आहे त्याची थीम आहे, इट्स अ टाइम टू डिस्रप्ट अवर ओन स्टेटस को, वॉकिंग टुगेदर. सो ही सगळ्या गोष्टी अतिशय वेगळ्या आहेत. विशेषतः दलित डिस्कोर्स जो आहे त्याची भाषाच आम्ही बदलतोय. ओके, वी आर टर्निंग द कम्प्लीट टेबल. तर ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आणि हे बघा की आज जर डेमोग्राफिक डिव्हिडंड आपण जर बघितला, 18 ते 35 या वयोगटातले 65% पॉप्युलेशन आहे. आणि 2011च्या सेन्सस प्रमाणे 125 कोटी आपलं पॉप्युलेशन, त्याच्यामध्ये 25% शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सचं पॉप्युलेशन आहे. जर हे 1835 म्हणजे जवळपास 30 कोटी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं पॉप्युलेशन भारतामध्ये आहे. ओके, आणि हा जर डेमोग्राफिक डिव्हिडंड 18 ते 35 वयोगटाचा 65%, तो 30 कोटीला जर लावला तर तो 19 ते 20 कोटी या देशात 18 ते 35 वयोगटातली आत्ता जन्मलेली मुलं आहेत. 1920, 80, 90 आणिच्या दशकातली. त्यामुळे जो पहिल्या आणि दुसऱ्या पिढीनी जो सोशल संघर्ष केलाय, पॉलिटिकल संघर्ष केलाय, आणि जे काही एक सुपीक जमीन निर्माण झालेली आहे, ओके, ज्याच्यावरती डिक्कीने आपला वृक्ष उभा करते आहे. तर थोडक्यात माझ्या मुलीला बाबा दलित म्हणजे काय ह्याचं डेफिनेशन सांगावी लागते. ओके, अशी स्थिती आहे. तर हा जो एक ॲस्पिरेशनल क्लास जो आहे या देशामध्ये इमर्ज होतोय, तर त्याचे जे ॲस्पिरेशन्स आहेत ते ॲड्रेस जर नाही केलं तर ते कोण करणार. आणि एक्झॅक्टली डिक्की जे आहे ते हे या वर्गाचे ॲस्पिरेशन्स ॲड्रेस करण्याचं काम हे करत आहे. थँक्यू. मिलिंदजी, संपूर्ण या संकल्पनेची भाषा आणि वातावरणच बदलण्याची एक ताकद या चळवळीमध्ये नक्कीच आहे आणि त्या दिशेने ठोस ठाम अशी पावलं पडताना पण दिसत आहेत. पण दुर्दैवाने आजूबाजूला थोडंसं वातावरण काही वेगळं आहे. आणि हा जो कॅपिटलिझमचा मुद्दा आहे त्याहीपेक्षा सोशल अँगलनी किंवा अन्य काही गोष्टींवरती जोर देऊन काही प्रयत्न होताना दिसत आहेत. काही ठिकाणी ते प्रयत्न त्यांच्या जे कोणी हे करतायत त्यांच्या मार्गाने बरेच जण जाताना दिसत आहेत. थोडंसं खेदकारक आहेच आहे. ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती एक जुनी मला वाटतं अण्णाभाऊंची एक रचना होती, मला वाटतं टाटा बाटा
काय काय ती रचना आहे सांगतो. हां, त्याला जोडून सांगतो बरं का. बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशन आपल्या देशाला दिली आणि ती दिल्यानंतर शेवटचं जे भाषण आहे की या कॉन्स्टिट्यूशनमुळे सोशल अँड पॉलिटिकल डेमोक्रेसी भारतामध्ये येईल, परंतु ती इकॉनॉमिक डेमोक्रेसी, आर्थिक लोकशाही ही आली पाहिजे. तर ती आर्थिक लोकशाही कशी येईल, तर त्यावरती फारसं काही भारतामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह फ्रॉम कम्युनिटीही झालं नाही आणि असं फारसं काही झालेलं नाही. पण त्याच्यामध्ये एक दोन विचार पुढच्या काळामध्ये आले. एक दादासाहेब गायकवाड नाशिकचे, त्यांनी एक भूमिहीनांचा सत्याग्रह केला. भूमी म्हणजे त्याचं अबंटन झालं पाहिजे, मिळालं पाहिजे, इट्स असेट. आणि आज गावामध्ये किंवा ह्याच्यात जरी 2 एकर जमिनीचा जरी मालक असला तरी त्याचं एक स्टेटस आहे. ठीक आहे, हा एक प्रयत्न झालेला आहे फॉर द इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट, आर्थिक लोकशाही. दुसरा, वामनदादा कर्डक जे आहेत, त्या वामनदादा कर्डकांनी आपल्या काव्यातून तो इथल्या व्यवस्थेला एक प्रश्न उपस्थित केलाय. सांगा टाटा बिर्ला बाटा, कुठे आहे आमच्या धनाचा वाटा. हा एक ह्याच्यातला खूप मोठा विचार आहे. ओके, की यांनी आम्ही कामगार आहोत, काम करतोय, कष्ट करतोय, तुमची फॅक्टरी चालवतोय, परंतु आमचा वाटा कुठे आहे, आमचा व्हेर इज अवर शेअर, तो जो प्रश्न उपस्थित केला आहे. ठीक आहे, एवढं त्याच्यातलं झालंय. आणि पुढे 2005ला डिक्कीची स्थापना, एक कन्स्ट्रक्टिव्ह अप्रोच, पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस, त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत. तर हा जो टाटा बिर्ला वाटा, कुठं आहे आमच्या धनाचा वाटा, हा एक विषय त्यातला होता. आणि त्याच्या अगेन्स्ट मी हे जे वातावरण नवीन याच्यातलं पाहतोय की आम्ही आमचं धन आणि आमची संपत्ती उभी करतोय, हा आत्मविश्वास, हा प्रवास फार मोठा तशा प्रकारचा मी मानतो. की मला वाटतं मागच्या आपल्या लातूरच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही तो आवर्जून मुद्दा मांडलेला होता, तो मला आज इथं अधोरेखित करावा असं वाटतं. की दलित समाजाकडे तुम्ही अशा प्रकारे हातबलतेतनं किंवा याच्यातनं पाहू नका, मागणारा समाज पाहू नका, हा देणारा समाज झालेला आहे. आणि काही करोडचा टॅक्स हा समाज किंवा हे उद्योजक भरतायत. हा जो काही प्रवास आहे, हा आत्मसन्मानाचा असेल, हा देशासाठी समर्पितपणाचा असेल, आणि बरोबर पर्टिक्युलरली हा कॅपिटलिझमचा उद्योजकतेचा प्रवास असेल. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, मला असं वाटतं की या ट्रान्सफॉर्मेशनच्या मुळाशी व्यक्तिशः तुम्ही स्वतः पण काही उदाहरणं घालून दिलेली आहेत, तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातली पण. थोडं त्या अनुषंगाने मला वाटतं प्रकाश टाकता येईल. म्हणजे अगदी मुलीच्या आरक्षणाच्या त्या शाळेत तुम्ही चिठ्ठी लिहून दिली तिथपासूनच मला अपेक्षित आहे, कारण हा सगळा प्रवास फार वेधक आहे आणि हे फार महत्त्वाचं आहे मला असं वाटतं. प्लीज. म्हणजे खूप साऱ्या TV शोजमध्ये बरखा दत्तपासून, तेव्हा आता ते कोण नाही आहेत, अशा रवीश की रिपोर्टपासून किंवा विविध ह्याच्यामध्ये याच्यावरती चर्चा झाली आहे, प्रेसमध्येही छापून आलं. जसं मगाशी मी एक ओझरता उल्लेख केला की माझे वडील आरक्षणामुळे मिलिंद महाविद्यालयातून शिकले आणि शिक्षण सुरू असतानाच त्यांना बोलवलं आणि शिक्षकाची नोकरी मिळाली. नंतर ते ट्रेन झाले, हा सगळा भाग आहे. मी शिक्षकाचा मुलगा असल्यामुळे आरक्षणातल्या ज्या काही सुविधा आहेत त्याच्यातल्या काही गोष्टी मिळत नाहीत, पण फ्री शिप मिळते. त्यामुळे मग मला ती फ्री शिप मिळाली इंजिनिअरिंगला शिकताना. बस तेवढंच. म्हणजे मी एकूण माझ्या वडिलांनी फुल रिझर्वेशन आणि मी पार्टली. ओके. आणि मग पुढे माझ्या मुलीचं शिक्षण जसं तुम्ही म्हणालात तसं शाळेमध्ये सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप अशा प्रकारचं मुलींसाठीचं एक योजना सुरू झाली होती सरकारने. मग तिच्या शाळेची जी वर्ग शिक्षिका आहे तिला विचारलं, त्या वर्ग शिक्षिकेने विचारलं की तुम्ही हा फॉर्म भरून द्या, हा दलित समाजाच्या मुलांसाठी
स्कॉलरशिप सुरू झालेली आहे आणि हे पालकांना भरून घेऊन या उद्या. मग ती मुलगी आली आणि मग तिने मला विचारलं की बाबा ते दलित म्हणजे काय. मग मी तिला सांगितलं की आपण बाबासाहेब आंबेडकरांचे फॉलोअर आहोत. बाबासाहेब आंबेडकर कोण होते? एक इंटेलिजंट पर्सन होते, उच्च विद्या विभूषित होते. त्यामुळे दलित म्हणजे इंटेलिजंट, असं मी तिला एक वेगळी डेफिनेशन तिला सांगितली. दुसरं, मग हा फॉर्म भरायचा आहे तर म्हणलं तू सांग वर्ग शिक्षिकेना की आम्हाला काही स्कॉलरशिप नको आहे. तसं जाऊन तिने सांगितलं, पण त्या वर्ग शिक्षिकेने तिला सांगितलं की नाही, शेवटी सरकारी ते सगळं भरावं लागतं, नाहीतर अधिकारी विचारतात तुम्ही का हे नाही केली पूर्तता. तर माझी मिसेस शिक्षिका असल्यामुळे मग दुसऱ्या दिवशी आम्ही एक फॉर्म भरला की आम्हाला अशा स्कॉलरशिपची आवश्यकता नाही आहे आणि माझ्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी मी पूर्ण करू शकतो. ठीक आहे. आणि मग ते दुसऱ्या दिवशी ते शाळेमध्ये तिने नेऊन दिलं. तो हा एक प्रसंग. दुसरा, तिचं 10वी झालं. 10वी झाल्यानंतर मग ॲडमिशन घ्यायची आहे. तर ॲडमिशनसाठी आम्ही काही रिझर्व ह्याच्यातलं तर हे नाही केलं, आम्ही ओपन ह्याच्यामधूनच फॉर्म भरला आणि तिला ॲडमिशन मिळाली कॉमर्सला. बाबा इंजिनियर असल्यामुळे आपल्याला इंजिनियर नाही व्हायचं आहे, म्हणजे साधारण कॉमर्स म्हणलं यू हॅव अ फ्रीडम, तुम्ही कॉमर्स करायचं आहे. तिने कॉमर्सला भरला. आणि मी एक फेसबुकवरती पोस्ट टाकली दत्ता की माझ्या मुलीसाठीचं मी जे ॲडमिशन आहे ते जनरल ह्याच्यामधनंच घेतलं. त्यामुळे मी एक सीट अडवली नाही. ओके. त्यामुळे मी गिवअप केलं. त्यामुळे विच विल गो टू द डिझर्विंग जे असेल त्याला. मग एका मुलांनी त्याच्यावरती कॉमेंट केली, खूप चाल्या. आता सोशल मीडिया असल्यामुळे सगळ्यांना कंठ फुटलेला आहे, त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. तर त्यांनी एकाने कॉमेंट टाकली की कांबळे तुम्ही एक जनरलची जागा अडवली. चलो ठीक आहे, ती त्याची सूचना आहे, त्याची ती भावना आहे, ती मी माझ्या मनामध्ये ठेवलं. आणि 12वी नंतर 11वी 12वी झालं. मग 12वी नंतर जेव्हा तिला ॲडमिशन घ्यायचं होतं तेव्हा मी लातूरचा आहे, कराड फॅमिली लातूरची आहे, माझे एकदम फॅमिली रिलेशन आहेत. मी त्यांच्याकडच्या खूप साऱ्या बिल्डिंग्स मी बांधलेल्या आहेत त्यांच्या. मी सरळ राहुल सरांच्याकडे गेलो, कराडांच्याकडे. म्हणलं माझ्या मुलीला ना मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन पाहिजे, मला ओपनची जागा अडवायची नाही आहे आणि रिझर्वची पण जागा अडवायची नाही, तुमची मॅनेजमेंट फी काय आहे ती सांगा. सो म्हणजे ह्या काही गोष्टी आहेत त्या झाल्या. दत्ता तुम्ही म्हणालात म्हणून मी आपल्याशी शेअर केलं. तर मला या निमित्ताने हे सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण निर्माण केलेलं आहे म्हणजे काय आहे, एक रनवे आहे. ओके. त्या रनवेवरती या, स्पीड घ्या आणि टेक ऑफ करा. त्या रनवेवरती घिरट्या घालत नका बसू. ओके. नाहीतर समाजाचे दुसरे लोक दगड मारतील तुम्हाला, अरे तूच घिरट्या घालतोय तिथे. यू हॅव टू टेक ऑफ, मेकिंग यूज ऑफ दॅट. तो दिस इज माय थॉट प्रोसेस. मला बाकीच्यांना काही म्हणायचं नाही आहे, पण दिस इज माय थॉट प्रोसेस. ह्याच अनुषंगाने आपल्याला रिझर्वेशन बद्दल सर काय वाटतं? कारण रिझर्वेशन वेगवेगळ्या वाढत चाललंय आणि नवीन नवीन लोक आम्हाला पण रिझर्वेशन पाहिजे असं म्हणतात. तर रिझर्वेशन असावं का, का ते पूर्णच काही वर्षात काढून टाकण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो? याच्यावरती खूप मोठी बहस चर्चा हे होत राहते. हे कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आहे, इट्स अ अफर्मेटिव्ह ॲक्शन. ती अतिशय हेतुपूर्वक केलेली आहे. तर ती कोणासाठी केली आहे की ज्याच्यावरती हजारो वर्ष हा अन्याय झाला. तर त्याच्यासाठी एक प्लेइंग फील्ड जे आहे ते निर्माण झालं पाहिजे. त्याचं सोशली इकॉनॉमिकली त्याचं इम्पॉवरमेंट झालं पाहिजे. सर्व एका लेवलवरती आले पाहिजेत. ही मूळ
त्याची भावना आहे, समानतेच्या संधीची भावना आहे. ती कोणासाठी आहे? ज्यांना समानता संधी मिळाली नाही. आणि ज्यांना संधी मिळालेली आहे, जसं मला संधी मिळालेली आहे, तेव्हा मी गिव्ह अप केलं पाहिजे. ओके, दुसऱ्या बाजूला पण ती आवश्यकता आहे मॅडम, ती आवश्यकता आहे. ठीक आहे, काही शिकले पुढे आलेले आहोत, तर आमची जबाबदारी आहे की बाबा मी नाही घेणार आता, ते माझ्या ज्याला आवश्यकता आहे, हु इज मोर डिझर्विंग, त्याला ते मिळालं पाहिजे, असं सायमल्टेनियसली. कारण ही आपली जी सामाजिक सुधारणा जी आहे त्या अतिशय कासवाच्या गतीने होत असतात आणि त्या होईपर्यंत त्या कंटिन्यू राहिल्या पाहिजेत. विशेषतः जो वर्ग मूळ ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे त्याला पुढे येण्यासाठी एक प्लेइंग फील्ड निर्माण करण्यासाठीची ही संधी आहे, ती संधी कंटिन्यू झाली पाहिजे. आणि आता अनेक जण असे म्हणतायत की आमच्यावरती अन्याय झाला, तर ते सरकारचं काम आहे शोधून काढायचं कशा कशा प्रकारचे अन्याय झालेले आहेत कुठल्या कुठल्या घटकावरती, आणि त्यांनाही ती संधी उपलब्ध करून देणं हे कॉन्स्टिट्यूशन गव्हर्नमेंट यांचं काम आहे. ते चालत राहील ती प्रोसेस. आता मिलिंदजी, तुम्ही टेक ऑफची कल्पना मांडली, व्यक्तिशः तुमच्याबद्दलचं टेक ऑफचा विषय मार्गी लागला किंवा डिक्कीच्या माध्यमातून वेगवेगळ्या उद्योजकांच्या माध्यमातून हा टेक ऑफचा प्रोसेस पुढं चालू आहे. पण सायमल्टेनियसली म्हणजे हा टेक ऑफ घेतल्यानंतर मग पुढं काय, जेव्हा प्रश्न येतो, मला वाटतं मागच्या अनेक वर्षात सरकारने तुमच्यावरती अशा अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या. त्यातली आत्ता जी सध्याची जी जबाबदारी आहे ती गव्हर्निंग काउन्सिलचे चेअरपर्सन IIM जम्मूची आणि त्याच्या आधीची पण. तर हा जो तुमचा प्रवास आहे याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. काय असतं, बोलणं खूप सोपं असतं, फिलॉसॉफी मांडणं, तत्वज्ञान मांडणं, आणि त्याची काहीच कमतरता आपल्याकडे नाही आहे. ओके, पण तुम्ही जे म्हणताय ना इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट आलं पाहिजे, ओके, हे कसं येणार आहे, ते कसं येईल? विशेषतः आम्ही उद्योग क्षेत्रामध्ये काम करतो, आम्ही एक आमचं क्षेत्र निवडलं. येस, ते क्षेत्र का निवडलं, ज्याला आम्ही तिसरा रस्ता असं आम्ही म्हणतो, जो विशेषतः या देशातला अनुसूचित जाती जनजातीचा जो तरुण आहे त्या तरुणांच्या समोर आपलं करिअर बनवण्याचे दोन मार्ग आहेत. एक ते कॉन्स्टिट्यूशननी जे दिलेले आहेत त्यात IAS बनायचं आहे, IPS बनायचं आहे, सरकारी नोकरीत जायचं आहे, आणि एक आपलं करिअर त्या मार्गाने बनवायचं आहे. हा एक साधारण SC ST जे तरुण आहे त्यांच्या समोरचा मार्ग. दुसरं पॉलिटिकल रिझर्वेशन असल्यामुळे मग कॉर्पोरेटर बनायचं आहे, आमदार बनायचं आहे, खासदार बनायचं आहे, एक राजकीय करिअर करायचं आहे. परंतु आम्ही एक तिसरा मार्ग जो आहे उद्योजकतेचा, या मार्गाने गेलं तरी सुद्धा एक चांगलं जीवन जगू शकतो. म्हणजे पद्मश्री सारखे पुरस्कार तुम्हाला मिळू शकतात. हा जो एक कॉन्फिडन्स आहे ना या देशातल्या अनुसूचित जाती जनजातीचा जो तरुण आहे त्याच्यामध्ये निर्माण करण्याचं काम हे केलं. ते कसं झालं, जसं त्याला एक फिलॉसॉफिकल बेस लागतो कुठल्या गोष्टीला, हवेत बोलून चालत नाही आणि त्याला कृतीची जोड लागते. जसं आम्ही मगाशी मी ज्या गोष्टी सांगितल्या तो वायडर बेस आहेच आहे. तर मग आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. बाबासाहेब आंबेडकर काय करत होते? ही वॉज द कॉर्पोरेट लॉयर, प्रोफेशनल लॉयर. म्हणजे अनेक पारसी बिझनेस हाऊसेस जे आहेत मुंबईमध्ये त्यांचे ते लॉयर होते. मध्ये माझे मित्र बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे MD आशिष चौहान, नाव ही शिफ्टेड टू NSE, तिचे MD आहेत. त्यांनी मध्ये प्रकाश आंबेडकरांना, म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर जे आहेत बाबासाहेबांचे नातू, त्यांना जो शेअर बाजार उघडतो तेव्हा त्याची बेल वाजते, तर ती बेल वाजवायला माननीय बाळासाहेब आंबेडकरांना चव्हाणांनी बोलवलं होतं, आशिष चौहाननी.
आणि तेव्हा त्यांनी सगळं सांगितलं ह्या स्टॉक एक्सचेंजची हिस्ट्री. आणि या स्टॉक एक्सचेंजमध्ये बाबासाहेब सुद्धा शेअरचे ट्रेडिंग करायचे, शेअर्स ट्रेडिंग. इट वॉज अ बिझनेस. ओके, इलिटचा असा त्यांचं प्रोफेशन इलिट प्रोफेशन होतं. ही वॉज अ लॉयर, कॉर्पोरेट लॉयर, शेअर्स ट्रेडिंग हा सगळा जो भाग आहे. ही वॉज अ सक्सेसफुल एंटरप्रेन्योर, प्रोफेशनल. ओके, आणि बाबासाहेब आंबेडकर हे काही रिझर्वेशनचं प्रॉडक्ट नाही आहेत ना. त्यांनी या देशामध्ये जे काही स्थान निर्माण केलं ते आपल्या विद्वत्तेच्या आधारावरती स्थान निर्माण केलं. त्यांनी रिझर्वेशन इतरांसाठी निर्माण केलं. बाबासाहेब आंबेडकर हे मूळ आरक्षणाचे प्रॉडक्ट नाही आहेत, हे आम्ही सांगितलं लोकांना. जसं उत्तर भारतामध्ये कांशीरामांनी एक आंदोलन उभं केलं आणि एक राजकीय स्पेस तिथे त्यांनी निर्माण केली. आणि त्यांची जी भाषणं आहेत त्या भाषणामध्ये ते सांगायचे, अपील करायचे समाजाला. एक इमोशनल अपील जे असतं त्याचा एक खूप मोठा प्रभाव असतो. ते म्हणायचे की जाओ अपने घर के दरवाजे पर लिख दो हमें एक दिन सत्ताधारी बनना है. दॅट वॉज अ अपील यंग सगळ्यांना. आणि ते एक दिवस त्या UP मध्ये त्या मायावतीजी मुख्यमंत्री झाल्या. ओके, तर सिमिलर लाईन वरती आम्ही काय केलं की आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. आपण नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे निर्माण झाले पाहिजे. ही गोष्ट आम्ही या देशातल्या तरुणांच्या हृदयामध्ये हाक दिली. आम्ही त्याला सांगितलं की आपण हे केलं पाहिजे, आपण नोकरी देणारे झालं पाहिजे. सो ते अपील आवडलं मुलांना आणि त्याचा इतका मोठा प्रभाव झाला की जे कोणी SC ST उद्योजक होते त्यांच्यासाठीचा एक कॉमन प्लॅटफॉर्म झाला. आणि तो प्लॅटफॉर्म देशभर झाला फास्ट. कारण मी एक म्हणजे उद्योजक असल्यामुळे मॅडम आपण सप्लाय अँड डिमांड जसं इव्हॅल्युएट करत राहतो तसं मीही असं इव्हॅल्युएट केलं की बाबा दलित समाजामध्ये सप्लाय आणि डिमांड हे जर इव्हॅल्युएट केलं तर सामाजिक संघटना, राजकीय पक्ष याचा इतका सप्लाय आहे ज्याची तेवढी डिमांड पण नाही आहे. टेक इन अ लाइटर नोट, बरं का. सो आय थॉट दॅट की तिथे एक सोशिओ इकॉनॉमिक लिडरशिपची एक खूप मोठी व्हॅक्यूम आहे. अँड दॅट व्हॅक्यूम ही जी आहे डिक्कीने भरून काढली. ओके, आणि अशा प्रकारे सगळं हे झालं. त्यामुळे दत्ता मला एक गोष्ट सांगितली पाहिजे. विद्यार्थी परिषदेचं काम केलं असल्यामुळे संघटन, समाजाचा प्रश्न जे आहेत ते सगळे आपले प्रश्न आहेत ते आपण सोडवले पाहिजेत. हे जे ऑर्गनायझेशनचे जे हे आहे ते थोडंसं माझा बेस पक्का होता. आणि त्यामुळे तो देशभर संघटना वाढली. माणसं आयडेंटिफाय करणं, त्याला रिस्पॉन्सिबिलिटी देणं आणि वगैरे करून घेणं, थिंग्स टू बी गेट इट डन ज्या आहेत त्या झाल्या. एक रिकग्निजेशन मिळालं नॅशनल चेंबर म्हणून. नाव वी आर CII, फिकी, असोचेम आणि डिक्की. इट्स अ नॅशनल चेंबर्स. जेव्हा सरकार चर्चा करतं तेव्हा आम्हालाही बोलवतं आणि आम्ही अतिशय कन्स्ट्रक्टिव्ह असे सजेशन्स देतो. थोडंसं खेळाचे नियम पण आम्ही बदलले. ओके, जसं मी जो दलित डिस्कोर्स आहे त्याच्या DNA मध्ये संघर्ष आहे. ओके, इट्स अ नॅचरल, तो असलाही पाहिजे. ओके, आपल्या हक्कासाठी. तर आम्ही थोडासा असा विचार केला की संघर्षाने आपला आर्थिक विकास होणार नाही, तर थोडंसं वेगळा विचार करू. समन्वयाने आर्थिक विकास. ओके, केवळ संघर्ष नाही. तर बाबासाहेब आंबेडकरांचं काय होतं, राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बाबासाहेबांनी डिलिब्रेशन केलं, डिस्कशन केलं, सगळ्यांशी चर्चा केली. तर त्यामुळे आम्ही सुद्धा कन्फ्रंटेशन जे आहे ते टाळलं. डायलॉग, डिबेट, डिस्कशन, इंटरव्हेन्शन, थोडे हे जे खेळाचे जे नियम आहेत दत्ता, थोडे थोडे आम्ही ते बदलले. आणि त्याचा परिणाम असा झाला
की शेवटी असं आहे की IAS ऑफिसर आहेत किंवा मंत्री आहेत किंवा जे कोणी आहेत, सेक्रेटरी आहेत, तेही आपल्यासारखेच आहेत. आपण जसा विचार करतो तसे तेही विचार करत असतात. समजा त्यांच्याकडे सोशल जस्टिस सेक्रेटरी आहे, शासनाचा जो मॅन्डेट आहे काही नव्या इनोव्हेटिव्ह गोष्टी करणं आणि पुढे नेणं. आता हे त्याच्यासाठी ते करतच असतात. समजा त्यांना तुम्ही काही वेगळे इनपुट्स दिले तर दे वेलकम, येस कम, दिस इज न्यू थॉट, ओके. सो ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी एक खूप मोठं आमचं एक टीम आम्ही क्रिएट केली. विचार इन्व्हेस्टमेंट बँकर्स, IIMचे लोक, टेक्नॉलॉजिस्ट हे लागतात तुमच्या सोबत. तर त्याची एक खूप मोठी टीम आम्ही आमच्या आजूबाजूला आहे. आणि असं सगळं करत असताना मग सरकारने आम्हाला काही गोष्टी, आम्ही काही सजेशन्स दिले आणि त्या सजेशन्सवरती काम झालं. मी एक मुद्दा नक्की सांगतो दत्ता, की तुम्ही जे विचारलेलं आहे की जसं विचार मांडला आणि तो अंमलात येण्यासाठी जे आम्ही प्रयत्न केलेत आणि ते 17 वर्षामध्ये बऱ्यापैकी आम्ही एक इकोसिस्टम ज्याला म्हणतात, SC ST उद्योजकांना सपोर्ट करणारी ती निर्माण केली. असं आहे की जसं मी म्हणालो तसं स्टेटवरती जबाबदारी सोपवलेली आहे SC STच्या विकासाची. मग काय झालं, सोशल जस्टिस डिपार्टमेंट, ट्रायबल डिपार्टमेंट. मग त्याचं काय झालं, शेड्यूल कास्ट फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ट्रायबल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. मग त्याच्या काय स्कीम्स, त्यांचा मॅन्डेट काय आहे, सोशल जस्टिसचा BPL, बिलो पॉवर्टी लाईन, DPL, त्या लोकांना सपोर्ट करणं तो लार्जर असतो सरकारचा, ओके. आणि त्याच्यामध्ये ते राहिले त्या ह्याच्यामध्ये उद्योजकता, विशेषतः अनुसूचित जाती जनजातीमध्ये हे जे ॲस्पिरेशन आहेत हे वाढत चाललेत आणि ते ॲड्रेस केले पाहिजेत. पण व्हॉइस कुठे आहे? जो व्हॉइस आहे तो सरकारने केलं पाहिजे, सरकारने केलं पाहिजे, तो व्हॉइस आहे. कन्स्ट्रक्टिव्ह काही नाही, हिट अँड रन, ओके, जस्ट इश्यूज फ्लॅग ऑफ करणं. अरे माझे खूप अनुभव आहेत, ते कधी शेअर करेन, पण कन्स्ट्रक्टिव्ह सजेशन्स पाहिजेत त्याच्यामध्ये, ओके. कसं पुढे तुम्ही जाणार आहात. तर एक उद्योजक असल्यामुळे ती एक थॉट प्रोसेस आहे. आणि म्हणून आम्ही उद्योजकाला काय आवश्यक आहे, SC ST उद्योजकांना तर 3M ची आवश्यकता आहे. मार्केट, मनी अँड मेंटॉरिंग. जे मी नेहमी सांगत असतो, तो गव्हर्नमेंट इटसेल्फ अ व्हेरी बिग मार्केट. भारत सरकार 250 PSUs डिपार्टमेंट्स 8 लाख कोटीची खरेदी करतं दर वर्षाला भारत सरकार. स्पेंडिंग बघा त्यांचं, PSUचं ऍड केलं तर. रॉ मटेरियल, सर्व्हिसेस, प्रॉडक्ट्स हे सगळं खरेदी करतं. तर मग भारत सरकारने एक निर्णय केला की आपल्या भारतामध्ये जे लघु उद्योजक आहेत, ह्या लघु उद्योजकांसाठी एक ॲश्युअर्ड मार्केट विदिन गव्हर्नमेंट आपण क्रिएट करू. आणि म्हणून त्यांनी हे जे सगळं काही खरेदी होतं त्याच्यातलं 20% दे हॅव सेट असाइड प्रोक्युअरमेंट फ्रॉम SME. हे 12 साली संशोधन झालं आणि तेव्हा आम्ही इंटरव्हेन केलं. आमच्याकडेही SC ST मध्ये मोठा जो समूह आहे तो उद्योगामध्ये येऊ इच्छितोय. त्याच्यासाठी सपोर्ट सिस्टम क्रिएट केला पाहिजे. आणि म्हणून आम्ही इंटरव्हेन केलं आणि तेव्हा 20%च्या 20% गव्हर्नमेंटनी सेट असाइड केलं प्रोक्युअरमेंट फ्रॉम SC ST SMEs. दिस इज अ फर्स्ट स्टेप. एक मोठं मार्केट क्रिएट झालं, ॲश्युअर्ड मार्केट. द सेकंड, मनी. मग आम्ही सरकारशी प्री बजेटशी चर्चा होतच असते, विविध फोरमवरती चर्चा होत असते, ओके.
तर त्याच्यामध्ये आम्ही असं सांगितलं की जो SC ST समुदाय आहे त्याच्याकडे कोलॅटरल देण्यासाठी असेटच नाही आहेत, आणि आपली जी बँकिंग सिस्टमचं जे लेंडिंग आहे इट्स ऑन कोलॅटरल बेस. मी तुम्हाला सांगतो भारतामध्ये म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स ज्यांना इकॉनॉमिक्स माहिती आहे त्या ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी क्रांती झाली. मुद्रा नावाची स्कीम आली, स्टँडअप इंडियाचा किस्सा झालाय. तर अप टू 10 लाख रुपये मुद्रामध्ये लोन, 10 लाख ते 1 कोटी स्टँडअप इंडियामध्ये लोन, जे 2.5 लाख लोकांना द्यायचंय. 1.25 लाख शेड्यूल कास्ट आणि 1.25 लाख महिला इन जनरल. ओके, ह्या ज्या 2 स्कीम आहेत भारतामधल्या क्रांतिकारी स्कीम आहेत बँकिंग सेक्टरमध्ये. पहिल्यांदा विदाउट कोलॅटरल फायनान्सिंग असं त्या स्कीम मध्ये झालं. मोर दॅन 40 करोड मुद्रामधले लोन्स आहेत, ज्याच्यामध्ये 8 कोटी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सचे लोन आहेत त्याच्यामध्ये. जसं काही लोक म्हणतात ॲव्हरेज लोन साईज 45,000. 45,000 is a big amount for a nano entrepreneur or a vegetable vendor who is a borrowing day to day from a सावकार. बरोबर. तर 8 कोटी किती 18 लाख कोटीचं लेंडिंग झालंय या सगळ्या ह्याला. दिस इज अ व्हेरी बिग थिंग इन इंडिया. ओके, स्टँडअप इंडियामध्ये 40,000 SC ST उद्योजकांना याच्यामध्ये फंडिंग मिळालंय. टार्गेट 25 पर्यंत पूर्ण करायचं आहे. सो दिस इज अ. आता हे स्टार्टअपसाठी सपोर्ट झाला. जो स्टार्टअप्स आहेत त्याला मुख्य प्रॉब्लेम काय असतो, अर्ली स्टेज फंडिंग. ओके, आम्ही गव्हर्नमेंटला काय म्हटलं, गव्हर्नमेंटने पॅट्रोनेज जे आहे त्याच्यापेक्षा तुम्ही पार्टनरशिपमध्ये या ना थोडंसं. ओके, दिस इज अ थॉट प्रोसेस. तर त्याच्यातून ह्या सगळ्या स्कीम झाल्या आणि त्याचा सपोर्ट. व्हेंचर कॅपिटल फंड जे आसी म्हणाल ती स्कीम. सो हा सगळा मेकॅनिझम. आणि थर्ड वन इज अ नॅशनल SC ST हब फॉर द मेंटॉरिंग इन मिनिस्ट्री ऑफ MSME. तर जिथे सरकारच्या अजेंड्यावरती ज्या गोष्टी नव्हत्या त्या सरकारच्या अजेंड्यावरती आणणं आणि त्याची इन्स्टिट्यूशनल सपोर्ट सिस्टम क्रिएट करणं, इट्स सेल्फ अ बिग जॉब. आणि आम्ही काय कोण आहे, आम्ही एक उद्योजक आहे पुण्यातला एक. पण हे सगळं आम्ही जे करू शकलो तो जो परसिस्टन्स, पॅशन, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यातून ते झालं. आणि एक कम्प्लीट पाईपलाईन ज्याला म्हणू आम्ही की सीड फंडिंग, जे टेक्नॉलॉजी स्टार्टअप्स आहेत 1000 टेक्नॉलॉजी स्टार्टअप्स उभे करायचे आहेत. त्याला 30 लाखाचं सीड फंडिंग, त्याचं मॅच्युअर झालं आयडिया, त्याला फॅक्टरी उभी करायची आहे. IFCI व्हेंचर कॅपिटल फंड तो त्याला सपोर्ट करेल. मार्केट 4% प्रोक्युअरमेंट आहे. मेंटॉरिंगसाठी SC ST हब आहे. दिस इज अ कम्प्लीट पाईपलाईन वी क्रिएटेड. त्यामुळे आम्ही केवळ बोललो नाही तर ह्या सगळ्या गोष्टी वी प्लेस्ड. वी वर्क विथ द गव्हर्नमेंट, वी कन्व्हिन्स टू द ब्युरोक्रेसी, वी कन्व्हिन्स टू द एक्झिक्युटिव्ह, आणि त्यातून एक हा सपोर्ट सिस्टम याच्यामध्ये निर्माण झाला. या सपोर्ट सिस्टम आणि हा सगळा अनुभव, हा सगळा पॉझिटिव्हनेस, मला असं वाटतं हे एका डिक्कीच्या लेवलला हे सगळं झालं. पण मग तुमच्या या अनुभवाचा फायदा किंवा वापर अन्य संस्थात्मक जडणघडणीमध्ये, उभारणीमध्ये व्हावा असं जे काही ठरवलं गेलं आणि त्यातनं 2 अशा IIM मध्ये तुमचं योगदान आहे, जरा त्याच्याबद्दल थोडंसं. येस, लास्ट पॉइंट दत्ता, वी आर रनिंग लेट. याच्यानंतर एक शेवटचा प्रश्न आहे. हां, नाही ठीक आहे. सरकारमध्ये काम करत असताना आय एम बिंग अ इंडस्ट्री रिप्रेझेंटेटिव्ह. माननीय पंतप्रधान खूप साऱ्या वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज ह्या देत असतात. आणि ज्या मी आत्ता 2 संस्थांशी आत्ता संबंधित आहे. एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जम्मू, ज्याचा मी चेअरमन आहे गव्हर्निंग बोर्डचा. दुसरं EDI अहमदाबाद, एंटरप्रिनरशिपमधली एक टॉप मोस्ट इन्स्टिट्यूट आहे, ज्याच्या बोर्डवरती आहे, मध्ये प्रेसिडेंटही होतो, अजूनही त्याच्यावरती आहे. विशेषतः तुम्ही ज्या IIMचा उल्लेख करताय की तिथे मला त्याच्यापूर्वी आय सर्व्ड, म्हणजे मी 16 ते 19 असं IIM काशीपूरवरती बोर्ड मेंबर म्हणून मी सर्व केलं.
आणि 19ला मला IIM जम्मूचं चेअरमन केलं, विच वॉज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे जम्मूमध्ये 19ला मी चेअरमन झालो. म्हणजे एकूण आता भारतामध्ये 20 IIM आहेत. ओके, त्याच्यातलं शेवटचं 16-17ला स्थापन झालेलं IIM. ओके, 16-17ला स्थापन झालं. कुठे? जम्मूमध्ये. 2 वर्ष IIM लखनौनी मेंटॉरिंग केलं. ओके, 19ला पुलवामा झालं. 19च्या आमचे जे ॲडमिशन्स आहेत आणि 19ला मला मेमध्ये ॲज अ चेअरमन म्हणून तिथे नेमलं. मग मी पूर्ण बोर्ड कॉन्स्टिट्यूट केलं सगळं. आणि तिथे 150 इनटेक आमचा. फक्त 90 मुलांनी ॲडमिशन घेतली, त्याच्यात एकही मुलगी नाही IIM मध्ये जम्मूमध्ये. कारण पुलवामा घडलं आणि लोक असं वाचतात ना, जम्मू अँड काश्मीर. ओके, मग मी असं ठरवलं की दिस इज ॲडवर्स सिच्युएशन. आणि उद्योजक त्यालाच म्हणतात की ॲडवर्स सिच्युएशनला अपॉर्च्युनिटीमध्ये कन्व्हर्ट करणं. ओके, आणि माझे जे बोर्ड मेंबर्स आहेत त्यांना आम्ही सांगितलं की आपणाला हे बदललं पाहिजे. आणि पुढच्या वर्षी खूप ॲडमिशन झाल्या, हाऊसफुल झालं वगैरे असं सगळं. परंतु दुसरी एक गोष्ट जी आहे, जी न्यू एज्युकेशन पॉलिसीनी जी आपणाला फ्रीडम दिलाय, विच इज जी प्रेझेंट एज्युकेशन सिस्टम आहे ती रिव्हॅम्प होणार आहे, ती जागतिक सिस्टमशी मॅच होणार आहे ती. आणि एक फ्रीडम दिलाय. म्हणजे मी 4 वर्ष इंजिनिअरिंग करतोय तर फक्त इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन बाहेर नाही, आता तू 2-3 गोष्टी पण करू शकतो, तुझ्यात टॅलेंट आहे तर. सो दॅट फ्रीडम अक्रॉस. तर जम्मूमध्ये 3 इन्स्टिट्यूट आहेत. ओके, IIT पण आहे, 2013-14ला स्थापन झालाय. आणि एम्स आत्ता स्थापन झालं. ह्या नॅशनल इम्पॉर्टन्स इन्स्टिट्यूशन ज्याला म्हणतात, त्या एकाच शहरात भारतात आहेत, त्या जम्मूमध्ये. मग मी माझे जे डायरेक्टर आहेत, ही इज अ व्हेरी सिनियर पर्सन. मी त्याला सांगितलं की आपण काय शिकवतो? व्यवसाय. ओके, आणि IIT वाले काय, ते टेक्नॉलॉजीवाले आहेत बिचारे, ते टेक्नॉलॉजी. आणि एम्सवाले हेल्थ केअर आणि मेडिसिन. तर मग ह्याचं कसं सिनर्जी आपल्याला क्रिएट करता येईल? आणि पॅन्डेमिक सारखी स्थिती आपल्या देशामध्ये राहिली तर ह्याचा वापर कसा करता येईल? तर आम्ही एक कोर्स डिझाईन केला. ओके, लिव्हरेज, टेकिंग अ लिव्हरेज ऑफ न्यू एज्युकेशन पॉलिसी. आणि आमच्यात पहिला प्रयोग झाला. मी आमच्या एज्युकेशन मिनिस्टर प्रधानजींना सांगितलं, आय एम द फर्स्ट वन, याचा लिव्हरेज करून NEPचा वी डिझाईन कोर्स. तो काय आहे? हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन अँड हेल्थ केअर मॅनेजमेंट. 2 वर्षाचा MBA, CATच्या थ्रू मुलं येतील त्याला. ओके, ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये की टेक्नॉलॉजी इज बॅक बाय IIT जम्मू, हेल्थ केअर इज अ बॅक बाय एम्स जम्मू, आणि मॅनेजमेंट पार्ट विल बी द अवर्स IIM जम्मू. ओके, त्याला इतका रिस्पॉन्स आला, कारण ह्या अशा प्रकारची डिग्री घेण्यासाठी आपली मुलं तिकडे जातात, अत्यंत थंड प्रदेशामध्ये तिकडे, आणि अतिशय डिफिकल्ट जीवन जगतात बिचारे स्टुडंट जाऊन. मग ते आपल्या इथे का नाही आहे करता येत? तर तिथे आम्ही केलं. हे का केलं आम्ही? आपण 2 वर्ष पॅन्डेमिकचे बघितलेले आहेत. इन पॅन्डेमिक जे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, ज्यांची हेल्थ केअर सिस्टम इतकी मजबूत आहे, तरी सुद्धा ते फेल झाले. आपल्यासारख्या देशात एक आपण विकसनशील देश आहोत, त्याच्यामध्ये तर स्वाभाविकपणे इश्यूज आहेत. तर व्हॉट वी आयडेंटिफाईड, वी फेल इन टर्म्स ऑफ टेक्नॉलॉजी, इन टर्म्स ऑफ मॅनेजमेंट, मॅनेजिंग द सिस्टम. आणि पॅन्डेमिकमध्ये सो आम्ही असं ठरवलं की नाही, येस, याच्यावरती पुढे येण्यासाठी, मात करण्यासाठी वी हॅव टू क्रिएट फ्युचर लीडर्स. माझ्याकडे जबाबदारी आहे एक एज्युकेशन सिस्टमची, टू लीड द नेशन, टू कॉन्ट्रीब्यूट अशा सगळ्या ॲडवर्स सिच्युएशनमध्ये. सो दॅट कोर्स वी डिझाईन, विच इज अ व्हेरी मच ॲप्रिशिएटेड बाय सगळ्यांनी. हे आम्हीच ठरवलं, येस वी हॅव फ्रीडम, आपण हे करूयात. देन ड्युएल डिग्री IIT, आणि आमची मुलगा डिग्री IIT मधून इंजिनियर झाल्यानंतर तो JEE मधून आलाय. सगळ्यात डिफिकल्ट एक्झाम देऊन तो 4 वर्ष IIT त्यांनी केलाय. मग MBAला ॲडमिशन घेण्यासाठी IIM मध्ये CAT द्यावी लागते. मग आम्ही CAT उडवून टाकली. स्ट्रेट ही विल टेक ॲडमिशन हुज CGPA इज 7 अराउंड. ओके, तर त्याच्यामध्ये बॅच. तर त्याला IIT आणि IIMशी दोघांची सायन्सची डिग्री मिळेल. याच्यामध्ये
तिघांचे लोगो असणारी डिग्री मिळेल त्या मुलाला आणि ही विल केटर टू द नेशन, देशाच्या सेवेमध्ये तो. सो लाईक वाईज वी थोड्या इनोव्हेटिव्ह गोष्टी आउट ऑफ थिंकिंग आणि असं सगळं आणि अतिशय सुंदर म्हणजे ती इन्स्टिट्यूटच उभी केली. म्हणजे इतके चॅलेंजेस आहेत तुम्हाला सांगतो की आता आमच्याकडे दुसऱ्या वर्षी आम्ही 35% मुलींनी ॲडमिशन घेतलं. ठीक आहे, इट्स अ गुड. आणि आत्ता तुम्हाला आमची ॲडमिशन प्रोसेस सुरू होती आणि जम्मूच्या इयर बेसवरती तो ड्रोन अटॅक झाला. तर माझ्याकडच्या 10% मुलींची ॲडमिशनच गायब, कॅन्सल केल्या मुलींनी ॲडमिशन. सो सच अ डिफिकल्ट आणि जिओ पॉलिटिकल सिच्युएशनमध्ये वी आर रनिंग. आणि माझं सगळ्यात 20वे IIM आहे आणि जे 20 IIM आहे त्याच्यात आत्ता मी 15व्या स्थानावरती आणलं त्याला. आणि 100 B स्कूल्समध्ये 36 पोझिशनला आहे. पुढच्या वर्षी ते 25च्या आत येईल. आणि मी गडकरी साहेबांना सांगितलं आणि देवेंद्रजींना तुमच्या IIMला मी मागे टाकलं म्हणलं. क्या बात आहे मिलिंदजी. आणि आता हा शेवटचा प्रश्न. हा पद्म फेस्टिवल आहे. म्हणजे आतापर्यंतची सगळी चर्चा मिलिंद कांबळे किंवा डिक्की आणि हा सगळा सामाजिक अभिसरणाचा विषय. पद्म फेस्टिवल या निमित्ताने पद्म सन्मानाशी संबंधित हा प्रश्न तुमच्यासाठी जो आम्ही प्रत्येक निमंत्रिताला इथं आलेल्या विचारतो आहोत. 2013मध्ये आपल्या पद्म पुरस्काराची घोषणा झाली. ती घोषणा होण्याआधीची, घोषणा होत असतानाची आणि झाल्यानंतरची तुमची मनस्वी प्रतिक्रिया काय काय? तुम्ही कुठल्या मानसिक स्थितीतनं गेला? तुमचा आनंद किंवा तुम्हाला जी सुरुवातीला पद्म पुरस्कार देण्याआधी काही कम्युनिकेशन होत असतं गृहमंत्रालयाचं, तेव्हाच्या तुमच्या आठवणी, थोडासा तो एक फील आज पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला द्यावा. आपण पद्म फेस्टिवल करता आहात आणि बोलवून सगळ्यांशी चर्चा करता आहात. दत्तानी विचारलंय की दत्ता असं आहे की हे जे काम आम्ही आरंभलेलं होतं डिक्कीचं आणि असं सगळं खूप सारं 14 पूर्वीचं जे डॉक्टर मनमोहन सिंगजी यांचं सरकार होतं आणि त्या सरकारमध्ये मॉन्टेक सिंग अहलुवालियाजी ही इज आवर व्हेरी गुड फ्रेंड. ओके, त्यांच्याशी आमच्या खूप चर्चा व्हायच्या. ही वॉज द ॲक्च्युली दे वेर दी पिलर्स ऑफ न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म्स. आणि आम्ही सुद्धा न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म्स जे आहेत तेच जाती व्यवस्था ही कमी करेल या मताचा मी आहे. त्याच्यावरती मोठं डिबेट होईल. पण तुम्हाला सांगतो की अशी चर्चा झाली आणि म्हणलं की नीड टू ॲप्रिशिएट SC ST उद्योजक जे आहेत ते करतायत. तुम्ही भारतातल्या सगळ्या उद्योजकांना पद्मश्री देता ना, पद्मभूषण. सो त्याच्यात इन्क्लुजन असलं पाहिजे. डायव्हर्सिटी अँड इन्क्लुजन इज अ माय सब्जेक्ट. आणि आता मी IIM मध्ये डायव्हर्सिटी अँड इन्क्लुजन सुरू केलंय माझ्या इथे. मग ते मॉन्टेक सिंग जींना आवडली कन्सेप्ट. म्हणले मिलिंद यू सजेस्ट 2 names. ओके, आणि मग फ्रॉम युअर ऑर्गनायझेशन दोज आर इन अ गुड बिझनेसेस आणि वगैरे बेस्ट प्रॅक्टिसेस हे यूज करतायत. आणि मग मी 2 बोलून आम्ही चर्चा करून आमच्या टीममध्ये ओके दिस वन असं करून त्यांना ते मी सजेस्ट केलं. ही टोल्ड मी मिलिंद यू सजेस्ट 2 names. त्यामुळे मी 2 नावं त्यांना सजेस्ट केली. बस माझं काम संपलं. आणि मग साधारणपणे 26 जानेवारीला म्हणजे 25 जानेवारीला सकाळी 10, 11, 12 वाजेपर्यंत तुम्हाला कॉल येतो होम मिनिस्ट्रीतून. आणि आय गॉट अ कॉल की तुम्हाला पद्म अवॉर्ड भारत सरकार देत आहे, आपण ॲक्सेप्ट करणार का असं ते विचारतात. इट्स अ प्रोसेस. आणि मग मी म्हणलं की हो, मलाही कळेल ना. म्हणलं यार मी तर सुचवलं नव्हतं, मी तर दुसऱ्याचं सुचवलं होतं, हे माझं कसं काय नाव? अच्छा, म्हणजे आधी 2 नावं सुचवली त्यात तुमचं नाव नव्हतं? माझं नाव नव्हतं. पण त्यांना असं वाटलं असेल कदाचित की जी थॉट प्रोसेस आहे त्यामुळे ॲप्रिशिएट करावं सरकारला बहुतेक वाटलं असावं.
त्यामुळे एक माझं नाव आणि मग आणखी एक आमच्या कल्पना सरोज ज्या आहेत, मग त्यांचं त्याच्यामध्ये आम्हा दोघांना त्या वर्षी दिला. ऑफकोर्स तो मोठा, इट्स अ रिपब्लिक ऑफ इंडियाज हायेस्ट सिव्हिलियन ऑनर आहे, 3rd हायेस्ट. तो कोणाला मिळाला तर त्याला आनंदच वाटतं. मग त्यामुळे तर मग अधिकच रिस्पॉन्सिबिलिटी आणि अशी सगळी त्यामुळे वाढली. त्यामुळे तो आनंदाचा क्षण होता. म्हणजे देशानं केलेला तुमच्या कामाचा गौरव असं त्याला आपण म्हणूयात. आपण आता समारंभाकडे जातोय. त्याच्या आधी काही निवडक प्रश्न उपस्थितांच्या मधनं आपण घेऊयात. त्यानंतर एक छोटंसं संबोधन मिलिंदजींचं, मग मॅडम समारोप करतील. कुणाचे काही प्रश्न असतील तर. मिलिंदजी, आपल्यासाठी प्रश्न आहे की आपल्या भाषणामध्ये आपण धर्म आणि जातीपाती याच्या संदर्भामध्ये विचार केला, बोललात ते, परंतु आज भारताला अमृत महोत्सव वर्षामध्ये आपण पदार्पण करत असताना जातीचा पगडा अजून आपण दूर होत नाही आहे. एक प्रस्ताव असा दिला गेला होता शासनाला, केंद्र सरकारला, की आता याच्यानंतर जेवढ्या काही जन्मपत्रिका निघतील त्याच्यामध्ये आडनाव राहणार नाही, जेणेकरून आम्ही फक्त आडनाव शोधतो आणि त्याच्यामध्ये आमचे 10 दिवस गेले तरी चालत नाही, पण तो व्यक्ती कोण आहे हे आम्ही शोधत बसतो. तर यासाठी जर आपला काही प्रयत्न झाला असेल, कारण समिती उपसमिती अजून निर्माण झालेली नाही आहे, यासाठी जर काही प्रयत्न करता झाला असता तो व्हावा, या निमित्ताने मी आपल्या समोर प्रश्न उपस्थित केला आहे. मी त्या समितीचा सदस्य आहे. माननीय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालच्या आझादी का अमृत महोत्सव सेलिब्रेशन, आणि आता ते समारोपाला आलेलं आहे. वर्षभर खूप आपले कार्यक्रम झाले, याच्यावरती खूप सारी चर्चा होत असते. खरं म्हणजे मी एक ट्रेड कॉमर्स इंडस्ट्रीवाला मनुष्य आहे, त्यामुळे त्या अर्थाने आम्ही बऱ्याचशा सजेशन्स वेगळ्या वेगळ्या केल्यात. पण तुमची सूचना अतिशय चांगली आहे. तुम्ही जर डायरेक्ट माननीय पंतप्रधान कार्यालयाला पाठवली किंवा माझ्याकडे पाठवली तरी मी सुद्धा ती माननीय पंतप्रधानांच्या कानावरती त्यांना मी ते सांगेन, देतो. मिलिंद सर नमस्कार. आज आपल्यासारख्या पद्म व्यक्तींच्या समोर बोलण्याचं माझ्यासारख्या व्यक्तीला भाग्य मिळत आहे. खरंच आनंदाचा क्षण आहे. आणि आपल्याला जी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवून दिलेली की शिका आणि संघटित व्हा, मला वाटतं त्याचं एक मूर्त स्वरूप आहे की आपल्यासारखे व्यक्ती ज्यांना कुठलाही कौटुंबिक उद्योग आणि याची पार्श्वभूमी नसताना आज इतकं छान आपण काम करतात आणि देशसेवा करत आहात, तर हे देशसेवेबद्दल सुद्धा मला तुमचं खूप अभिनंदन करायचं आहे. आपण आता जेव्हा अमृत महोत्सव साजरा करतोय तर हीच आपल्या लोकशाहीची काय म्हणतात ताकद आणि हे लोकशाहीचं सौंदर्य, ब्युटी अँड स्ट्रेंथ अँड ब्युटी ऑफ आवर डेमोक्रेसी, की ज्यांच्याकडे घरी काही कुठली पार्श्वभूमी नसताना एक अतिसामान्य व्यक्ती देशाचा सर्वोच्च व्यक्ती म्हणून पंतप्रधान बनतो आणि जगामध्ये सगळ्यात भारताचा डंका वाजवतो. आपल्यासारखे व्यक्ती आहेत. पण वेरच आज थोडंसं आपण आपल्या ट्रेड आणि ह्याच्यातला विषय एक विषय असा आहे की आपल्या भारत सरकारची एक CLCSS नावाची स्कीम आहे, कॅपिटल लिंक सबसिडी स्कीम. तर ही तर ही जी सबसिडी आहे ही आपण जे कॅपिटल इक्विपमेंट परचेस करतो त्याच्यावरती 15%, आता आज तर 17 आपल्याला GST आली, तर हे 18% GST, त्यातलं हे 15% आपल्याला त्याच्यातलं थोडं 15% सबसिडी मिळते. असं म्हणतात की कोणतेही उद्योग हे सबसिडीवर आधारित नसतात आणि सबसिडी बघून उद्योग करायला नाही पाहिजेत जर काय एखादा खरंच चांगलं उद्योजक बनायचं असेल तर. पण ही जी सबसिडी आहे ही 2019 पासून या सध्याच्या सरकारने ओपन कॅटेगरीसाठी बंद केलेली आहे आणि फक्त SC/ST कॅटेगरीसाठी चालू ठेवलेली आहे. तर हा म्हणजे आपण जे म्हणतो की एक विनंती आहे, प्रश्न 2 किंवा 3 वाक्यात मर्यादित ठेवा. हो. तर ही जी सबसिडी बंद केली आहे सरकारने, ह्याबद्दल आपलं काय मत आहे? आपण ह्या ओपन कॅटेगरीच्या उद्योगांसाठी याच्यातून काय सपोर्ट करू शकतात? मी MSME मंत्रालयाशी, अन्य लोकांनाही प्रश्न विचारायचे प्लीज. MSME मंत्रालयाशी मी जोडला गेलेलो आहे, कारण तो नॅशनल SC/ST हब आहे, त्याचा मी चेअरमन आहे तिथेच MSME मंत्रालयामध्ये. तर पॅन्डेमिकमुळे सरकारच्या प्रायोरिटीज बदलल्या, सबसिडी आणि या सगळ्या, कारण तेव्हा माणसांचे जीव वाचवणं हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता. ओके, त्यामुळे तुम्ही बघितलं असेल 2 वर्षामध्ये अशा काही ज्या गोष्टी आहेत त्याला सरकारने कात्री लावली. पण तुमचा जो पेन आहे हे लघु उद्योजकाचं, खरं म्हणजे ते माझंही आहे. आम्ही ते सरकारला मांडलेलं आहे आणि ते सुरू होत आहे.
ही स्कीम जी आहे SC ST साठी ओपन आहे. तिचा कॅपिटल आउटले 1700 करोडचा 3 वर्षासाठी. त्याच्यातून SC ST साठी सध्या ओपन ठेवली आणि ओपन कॅटेगरीसाठी बंद ठेवली. तर हे ओपन कॅटेगरीवरती अन्याय नाही आहे का हा? नाही, त्याचं बजेट अलोकेट आधीच झालेलं होतं स्पेशल कंपोनंट आणि ट्रायबल सब प्लानमधून. ओके, त्यामुळे ती SC ST ची जी आहे ती सुरू आहे आणि जनरलची जी आहे ती बंद झालेली आहे. ती लवकरच सुरू होते. जस्ट थोडे पेशन्स ठेवा. आता मला एक प्रश्न विचारायचा. मी डिफेन्समधला मनुष्य आहे आणि डिफेन्समध्ये हे जे कुठलाच क्लास नसतो, वी आर ऑल सेम. आणि मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा मला पाहिलं की प्रत्येकाने आपापल्या तसं धनगर आपला काढतोय, ब्राह्मण आपला काढतोय, मराठा काढतोय, ST SC काढतायत, वेगळे वेगळे लोक. म्हणजे संस्था म्हणजे आपल्या याच्यामध्ये ते एका प्रकारची भिंत उभी करतायत. तर त्याच्यासाठी तुमच्यासाठी काय प्रयत्न करतात तुमच्या लेवलला? हे सगळं गेलं पाहिजे ॲक्च्युली. म्हणजे संस्था उभं करणं असं बरोबर नाही असं तुमचं म्हणणं आहे? हो. प्रत्येक जण समूह. आम्ही डिफेन्समध्ये आम्हाला काहीच डिफरन्स ब्राह्मण कोण आहे ते कळत पण नाही आहे. तो महार आहे का ब्राह्मण आहे का जनावर काय असेल काही कळत नाही मला. आम्ही सगळे एकत्र असतो. तसं का होत नाही हिंदुस्थानामध्ये? आपली जी विश आहे ती खूपच मोठी आहे दादा, चांगली आहे. जसं डिफेन्स म्हणजे हे सगळे आमच्या सगळ्यांसाठी हे आपण सगळ्या समाजाने शिकलं पाहिजे. जसं डिफेन्सची डिसिप्लिन आहे आणि त्या डिसिप्लिनमध्ये कोणीही काही नाही. दे आर ऑल कॅप्टन्स और जे काही सोल्जर्स जे आहेत दे आर ऑल सोल्जर्स. हे खरं म्हणजे असायला पाहिजे. पण आता आपल्याकडे जी डेमोक्रेसी आहे त्या डेमोक्रेसीमध्ये प्रत्येकाला संस्था, संघटना, राजकीय पक्ष काढण्याचा अधिकारही आहे. पण याच्यावरती समाज मंथन चर्चा झाली पाहिजे. बस एवढंच मी सांगेन. बस. नमस्कार. आपण तर बाबासाहेब आंबेडकर जसं मांडतात आणि आजही समाजामध्ये जसं की बाबासाहेबची मांडणी अशी होत नाही आणि विनाकारण वेगळ्या पद्धतीने मांडणे समाजामध्ये वेगवेगळे प्रश्न किंवा तू मी असं चांगल्या व्यक्तीकडून पण होत आहे. आपण बाळासाहेबांचं पण जसं जर नाव घेतलेलं आहे तर खरं आपल्याला जर आपल्याला पुढं न्यायचं असेल तर या समाजामध्ये काही टीकात्मक होणार नाही याच्याबद्दलचा पॉझिटिव्ह सुद्धा मांडणी होणं एक अपेक्षित आहे. आपण जे म्हणलात की मुलींच्या ॲडमिशन मॅनेजमेंटच्या कोट्यातून, तसं आजही आपल्याकडं या आरक्षणच्या भीती तर नष्टच झाल्या पाहिजेत. किंवा आरक्षण का आवश्यक आहे की एका रेषेवर सगळेजण आल्यानंतर आपण आरक्षण कदाचित ते थांबल. तो दिवस कधी येते हे माहिती नाही. पण या समाजामध्ये ज्यांनी याचा फायदा घेतला आता तरी त्यांनी जसं तुम्ही मॅनेजमेंट म्हणताय तसं सुद्धा ते काही करताना दिसत नाहीत. आपण मोठे झालो केलो पण आपणही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे अशी त्यांच्याकडून माफक अपेक्षा पण आहेत. आता एक उद्घोषणा मिलिंदजींच्या कडनं होती आहे आणि त्यानंतर मग मॅडमना मी विनंती करेन. आपण एक विचार मांडलाय सगळ्यांसाठी, माझ्यासाठी विचार करायला लावणारा. त्यामुळे आज या ठिकाणी मी अशी घोषणा करतो की स्वावलंबी भारत अभियान ही खूपच चांगली कन्सेप्ट आहे आणि त्याचं मांडणी मिलिंदजी पोहनेरकर यांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी त्याची सगळी मांडणी केलेली आहे. माझ्याकडे एवढंच औपचारिक काम आहे की आज औरंगाबादमध्ये आणि या भागात या स्वावलंबी भारत अभियानची सुरुवात झाली अशी मी आज याची घोषणा करतो. धन्यवाद मिलिंदजी. आणि आता आजच्या सत्राच्या चेअरपर्सन केळकर मॅडमना विनंती की त्यांनी समाप्त करावं. पद्म अवॉर्डीजना इथे आमंत्रित करून त्यांचे विचार आपण सगळ्यांनी ऐकावे ही कल्पनाच खूप भारी आहे आणि ही कल्पना ज्ञानयज्ञ फाउंडेशननी राबवली. इतक्या अवॉर्डीजना इथे आमंत्रित केलं, हे सगळं हे ऑर्गनाईज केलं, ह्याच्याबद्दल खरंच मला त्यांचं खूप कौतुक करावं असं वाटतं. हा पहिलाच वर्ष असल्यामुळे लिमिटेशन्स होती, निश्चितपणे होती आणि ती दिसत आहेत आपल्याला.
तर ऑडियन्सच्या अँगलनी तर ह्या सुधारणा सगळ्या होतील आता पुढच्या वर्षीच्या फंक्शनसाठी. पण ह्या सगळ्या अवॉर्डीजचं आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळालं, त्यांचं व्यक्तिमत्व कसं घडलं, त्यांच्या मेजर अचिव्हमेंट्स काय होत्या, ते कसे घडले आणि त्यांनी हे का केलं, जे त्यांनी कार्य केलं हे कुठल्या उद्देशाने केलं, हे सगळंच आपल्याला आजपर्यंत मला वाटते 10 जणांचं ऐकायला मिळालेलं आहे. हां, आज आता सेकंड लास्ट 9 आहे. तर हां, हे खरोखरच चांगलं आहे. आणि आज ह्या निमित्ताने मिलिंद कांबळेजी आपल्याला लाभले, इथे आले आणि त्यांचे विचार आणि खूप काही गोष्टी मला स्वतःलाही खरं म्हणजे पहिल्यांदा कळल्या. आणि आपल्या सगळ्यांना जी एक समजूत आहे आपली दलित समाज किंवा इव्हन आंबेडकर, आय एम सॉरी टू से, पण हे म्हणजे तुमचे विचार जास्त पसरायला हवेत असं मला वाटतं. किंवा ही जी संस्था आहे जी ह्या सर्व वर्गाला इकॉनॉमिक अपलिफ्टमेंट देते अँड ओनली दॅट विल चेंज देअर सोशल माइंडसेट. जो आपण जे काही आपल्याला काही अडचणी येतात सोशल माइंडसेटमुळे, त्या ओव्हरकम करायसाठी हा एकमेव मार्ग आहे असं मला वाटतं. त्यांना इकॉनॉमिकली अपलिफ्ट करणं, त्यांना इंडिपेंडन्स देणं, त्यांनी नोकऱ्या द्याव्या, हा फार सुंदर विचार आहे. म्हणजे आपण नोकरी करण्यापेक्षा आपण नोकर देणारे व्हावं. आणि ह्याबद्दल जे काही उद्योजकता विकासाची कामं तुम्ही सांगितलीत ती खरोखरच कौतुकास्पद आहेत आणि ती अजून स्केलअप खूप होतीलच. आत्ता ऑलरेडी झालेली आहेत, पण अजून ती स्केलअप व्हावी असं निश्चितपणे मला वाटतं. बाबासाहेब आंबेडकर किती प्रॅक्टिकल इकॉनॉमिस्ट होते याचंही दर्शन तुम्ही थोड्या प्रमाणात घडवलं. कदाचित ते एखादं फुल डे लेक्चर किंवा तुमच्या वेबसाईटवरनं ती माहिती मिळू शकते, कारण अनफॉर्च्युनेटली समाजात हा नाही आहे अँगल. अनफॉर्च्युनेटली आय मस्ट से की, आणि इकॉनॉमिक्सचाच अँगल आपल्याकडे कमी आहे असं मला वाटतं. नॉलेजसुद्धा म्हणजे इकॉनॉमिस्ट आणि इकॉनॉमिक्स हा इतका इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे फॉर अवर अपलिफ्टमेंट. आणि तो विषय इंजिनिअरिंगला पूर्वी होता, म्हणजे मी असताना होता, आता नाही असं मी ऐकलं. तर हा विषय असायला पाहिजे, हा सगळ्यांना असायला पाहिजे. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक आणि अवेअरनेस ह्याचा असणं, ह्याच्यातनंच सगळी जे समाजाचं अपलिफ्टमेंट आहे ते होणार आहे. हे उद्योजकता विकास तुम्ही फक्त एका काही समाजाचाच नाही तर बाकीच्यांचाही तितक्याच ह्यांनी करावा, कारण तुमच्याकडे खरंच खूप विचार, नवीन विचार आहेत, इनोव्हेटिव्ह. आम्ही इनोव्हेशन आमच्या कंपनीमध्ये खूप प्रमाणात करतो. त्यामुळे आता टेक्नॉलॉजी इनोव्हेशन आम्ही करतो, पण आम्ही इकॉनॉमिक्समधले इकॉनॉमिस्ट म्हणून जे इनोव्हेशन्स आहेत ती आज ऐकण्यात खूपच मजा आली आणि खूप छान वाटलं. ह्या विचारांचं अजून जास्त इफेक्ट व्हावा आणि अशी इकोसिस्टीम, यू सेड इकोसिस्टीम निर्माण व्हायला पाहिजे. तर अशी इकोसिस्टीम निर्माण करणाऱ्या ह्या पद्मश्री व्यक्तीला मी सलाम करते. इट्स अ ऑनर टू बी हिअर ऑन द स्टेज विथ यू. आणि खरोखरच पुढच्या तुमच्या प्रवासाला खूप शुभेच्छा. धन्यवाद.